नमस्कार मित्रांनो, माझं नाव विकी, मी एक दारुड आहे. हाय एव्हरीवन, गुड इव्हनिंग फ्रेंड्स. केवळ अल्कोहोलिक्स अनोनिमस या अलौकिक संघटनेची मदत दारूपासून दूर राखला गेलो आहे. आज 4था महिना आणि 4थ्या पायरीचा विषय आहे की आमचा जो आढावा आहे त्या अनुषंगाने आजचा विषय आहे की निर्भय आणि परिपूर्ण असा आढावा आम्ही घेतला नैतिकतेचा. आमच्या हा आढावा का घ्यायचा आहे, कसा घ्यायचा आहे, घेतलाच पाहिजे का, नाही घेतला तर नाही चालणार का, घेण्यासाठी काय करावं लागेल, असे बरेच प्रश्न निर्माण होऊ शकतात. आणि मग त्याच्याबद्दलचे समज गैरसमज जे काही मला झाले होते माझ्या बाबतीत, ते माझ्या मनात जे निर्माण झाले होते त्याच्यामुळे जो काही चाल ढकलपणा झाला होता तो शेअर करण्याचा प्रयत्न करीन. मी आधीच मला वाटतं समूहाच्या सदस्यांना सांगितलं होतं की हा टॉपिक एवढा मोठा आहे की ह्याला 3 ताससुद्धा कमी पडतील. तर 2 पार्टमध्ये कदाचित हा विषय होईल. प्रयत्न करेल की आजच्या ह्याच्यातच पूर्ण कव्हर करण्याचं. नाही झालं तर मग एखादा शुक्रवार अजून एक वाढवावं लागेल. पहिल्यापासून थोडंसं शेअर करतो जेणेकरून जे परत नवीन येत आहेत त्यांना थोडंसं लिंक लागेल. 4थी पायरी नेमकी कुठं, पहिल्या 3 पायऱ्यांचं काय, त्याची लिंक लागावी म्हणून. पहिली पायरी जी काय माझ्यासाठी लिहून ठेवलेली आहे पुस्तकामध्ये की आम्ही मान्य केलं की मद्यापुढे मी शक्तिहीन आहे. मी शक्तिहीन आहे मद्यापुढे. मद्याची शक्ती किती मला माहीत नाही, पण मी पॉवरलेस आहे आणि माझं जीवन अस्तव्यस्त झालेलं आहे. मी ज्यावेळेस डॉक्टरकडे जातो तर ज्यावेळेस तो माझी ट्रीटमेंट करत असतो त्याला काही सापडत नसतं की नेमका आजार काय आहे. बऱ्याचदा तो मग गोळ्या देऊन बघतो, 3 दिवसाचा कोर्स करा, मग त्याच्यानंतर बघू बरं वाटते का, नंतर 3 दिवसांनी बरं नाही वाटलं की मी परत जातो त्याच्याकडे. मी म्हणतो मला एवढा काही विशेष फरक नाही पडलेला. मग तो म्हणतो एक काम करूयात, आपल्याला रिपोर्ट चेक करावं लागेल, आपलं ब्लड वगैरे, युरिन वगैरे. आणि मग मी ते रिपोर्ट घेऊन येतो. त्या आणल्यानंतर तो बघतो त्यात त्याला त्या आजाराचं काहीतरी थोडासा लक्षणं जे आहेत ते सापडतात, त्याला दिसतात त्याच्यामध्ये. आणि ती लक्षणं सापडल्यानंतर तर तो म्हणतो एक तुम्हाला हे काही ट्रीटमेंटने होणार नाही, गोळ्यांनी किंवा मेडिसिन्सनी किंवा अँटीबायोटिकने तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल. नेमका अल्कोहोलिक सायन्सचा प्रोग्राम तिथूनच सुरू होतो, ॲडमिट होणं. मी मद्यापुढे ॲडमिट आहे, मला मान्य आहे का मी ॲडमिट आहे, मला आजार झाला. आता त्यांनी मला निदान सांगितलेले अल्कोहोलिक्स अनोनिमसने लक्षणं सांगितलेले मला. तुमचे पाय सुस्त आहेत का, लिव्हर डॅमेज आहे का, अतिरिक्त मद्यपान आहे का, म्हणजे काय लक्षणाचे काय आपण डॉक्टरशी सांगतोय मी. पण दारुड्यासाठी काय लक्षणं सांगितलेली आहेत. तर त्यांनी 2च मला प्रश्न विचारलेले आहेत. मित्रा, तू ठरवतोस की मर्यादित मद्यपान करायचं, तू मर्यादित मद्यपान करू शकतोस का, तुझ्या क्वांटिटीवरती तुझा ताबा आहे का. आणि दुसरा प्रश्न विचारलाय, तू ठरवतोस की आता दारू नाही प्यायची, दारू सोडायची, तुझ्या ताकदीवरती तू दारू सोडू शकतोस का. बघ, मी ज्यावेळेस ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं माझ्या बाबतीत पडताळून पाहिली त्यावेळेस मला कळलं दोन्ही जमत नाही मला. तर तुम्ही संभाव्य मद्यासक्त असण्याची शक्यता आहे. आणि ही सुरुवात झाली. तू ठरव दारूड आहेस का. आता आम्ही तर प्रश्न मांडले तुझ्यासमोर, चॉईस तुझा आहे. आणि मग तो चॉईस माझ्यासमोर ठेवला गेलेला आहे की डॉक्टर मला सांगतोय की अशी लक्षणं दिसत आहेत, कदाचित ह्या आजाराचे जवळपास आहात तुम्ही, तर तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल. आणि पुढचा प्रश्न जो आहे त्या पहिल्या पायरीच्या पुढचा जो अर्धा भाग आहे की तुमचं जीवन अस्तव्यस्त झालेलं आहे किंवा माझं जीवन अस्तव्यस्त झालेलं आहे. मी मद्यापुढे शक्तिहीन आहे आणि माझं जीवन अस्तव्यस्त झालेलं आहे. तर माझ्या दृष्टीने अस्तव्यस्तता काय आहे जीवनाची. मी गमावलेला पैसा, मी ज्या मुलीवरती प्रेम करत होतो ती सोडून गेली ती, समाजाची प्रतिष्ठा माझी गेलेली ती, ज्या नोकरीवरती मला हाकलून देण्यात आलं ती नोकरी गेली. असं कसं काय जाऊ शकते माझी नोकरी. ती अस्तव्यस्तता नाही आहे माझी. माझ्या जीवनाची खरी अस्तव्यस्तता जी काय मला सांगितली गेली बिग बुकमध्ये ती म्हणजे माझी भावनिक अस्तव्यस्तता. मला माझे इमोशन्स हँडल करता येत नाही. आणि मी ज्यावेळेस विचार करायला लागलो की माझा प्रॉब्लेम काय, माझ्या पोटात म्हणजे माझ्या मनात काहीतरी एक असतं, मी बोलत काहीतरी वेगळं असतो, मला बोलायचं काहीतरी वेगळं असतं. मी असा माणूस आहे, मला सांगताच येत नाही माझ्या अवघड जागेचं दुखणं झालेलं आहे ते. मला सांगताच येत नाही मला दुखतंय कुठं ते. बरं, मला कळते दुखते, मला सांगतात, मला सांगायचं मला इथं दुखते, पण मला ते शब्द माहीत नाही, शब्दरचना काय म्हणतात त्याला तेही मला सांगता येत नाही. त्याला नेमकं काय वर्ड्स वापरतात त्या वाक्यांना, ह्याला इथे दुखतं असं सांगताच येत नाही मला. आणि म्हणून बऱ्याचदा शेअरिंगमध्ये मी भरकटला जायचो की मला काहीतरी वेगळं व्हायचं. मी यातून असा फ्रस्ट्रेशनमधून आलेला असायचो आणि मी बोलताना एकदम मी वेगळंच काहीतरी सांगायचो. म्हणजे मला आत्ता काल रिसेंटली 2 तासापूर्वी घडलेली घटना पण सांगता यायची नाही, कारण न्यू कमर समोर बसलाय. आणि त्याला सांगत बसायचो की माझा आजार सांगत बसायचो, अरे हा तुझा आत्ता दुखते कुठं ते सांग ना, बाकीचं नको सांगू, तू आता तुला त्रास कुठे होते मला सांगताच यायचं नाही. मी लगेच 360 डिग्रीत लगेच ड्युअल पर्सनॅलिटी माझ्यामध्ये, मी लगेच चेंज करायचो स्वतःला.
नाही आता त्याला अशा टाईप विचारांची देवाणघेवाण दिली पाहिजे ना, आपला जरा बाजूला ठेवली. अरे त्याचा तो तुझं त्याला सांभाळण्यासाठी बाकीचे मेंबर आहेत, तुझं सांग ना. मला माझ्या भावनाच व्यक्त करता यायचे नाही. बरं, बाहेर गेल्यानंतर मेंबर मला विचारायचे, तू जरा वेगळा वाटत होता आज मला सभेमध्ये. तिथे मला सांगता येत नाही, ह्याला सांगितलं काय, ह्याला कसं सांगू मी, मला त्रास कसा होतो ह्याला कसं सांगू मी. रोजचं कॉन्टॅक्टमधला जो सदस्य त्याला लगेच कळतं, फोनवरती हॅलोवरनंच कळतं काय झालं. तसंच एखादा बांधव सारखं सातत्याने भेटलं की त्यालाही कळतं की अरे ह्याला काहीतरी झालेलं दिसतं. सागर मला बाहेर विचारते काय झालं, कसं आहे, एकदम छान. अरे छान कुठं, फाटलंय सगळं, छान नाहीच चाललेलं तुझं. मी सांगतो ना, मी सतत ड्युअल पर्सनॅलिटीज जगले. तर मला सतत लोकांना माझं काही त्रास होतोय, मी भीतीग्रस्त आहे, माझं आयुष्य फाटलेलं आहे, घरामध्ये नातेसंबंध खराब आहेत, कामावरनं परत हाकलून देण्यात आले सॉब्रिटीमध्ये, मला हे सांगावं असं वाटत नाही. मी प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न करत असतो, एक इमेज मेंटेन करण्याचा प्रयत्न करत असतो फेलोशिप. आणि नेमकं अल्कोहोलिक सॅनर सांगतं, मी मित्रा तुझा अस्तव्यस्तता ही काही भौतिकदृष्ट्या, फायनान्स, रिलेशन का ब्रेक झाले, कामावरून का काढून टाकण्यात आलं तुला, तुझे पैसे का खर्च झाले, तुला पैसा का टिकवता आला नाही, हिथं मुळात आम्हाला घेऊन जातो कार्यक्रम. ओके म्हटलं, कसं जायचं, म्हटलं काय नाही 12 पायऱ्यांचा कार्यक्रम आहे. म्हटलं मग त्यासाठी काय करावं लागेल, तुझ्यापेक्षा उच्च शक्ती आहे ह्याच्यावरती तुला नुसता विश्वास ठेवायला पाहिजे. शक्य आहे का माझ्यापेक्षा उच्च शक्ती असणं. दारू पुरतं ठीक आहे, दारू ही माझी समस्या आहे मान्य, तुम्ही मला सांगितलं दारू ही समस्या आहे. मी एमध्ये यायला लागलो, पहिल्या दिवसापासून दारूपासून दूर राहायला मदत व्हायला लागली. मला हळूहळूचा प्रोग्राम तुम्ही शिकवलात, मला सांगितलं बांधवांच्या संपर्कात राहायचं, दिवसभर बांधवांच्या संपर्कात राहायचं, कॉन्टॅक्ट करायचं, लिटरेचर वाचायचं. मी 14 महिने कामालाच गेलो नाही, मी सतत बांधवांच्या संपर्कात राहिलो. ह्यांनी सांगितले मला टचमध्ये राहायचं, फेलोशिपमध्ये राहायचं. मी 14 महिने कामालाच गेलो नाही. मी आलो तेव्हा मग म्हटलं आताच का ना, दारूपासून दूर आहे, सगळं छान चाललेलं आहे. दारूचा जो प्रवास आहे, तिसऱ्या पायरीचा जो काय सांगितलं मला की माझी इच्छा आणि जीवन म्हणजे माझे विचार आणि माझी कृती. इच्छा आणि जीवन म्हणजे, इच्छा म्हणजे विचार आणि जीवन म्हणजे कृती. मी करत असलेले विचार आणि त्याच्या अनुषंगाने करत असलेली कृती मला ईश्वरावरती सोपवता येते का. म्हणतं दारूच्या बाबतीत सोपवलं की तुम्ही सांगाल ते ऐकतोय मी, माझं थोडीच चालवतोय दारूच्या बाबतीत. मी ब्रँडचा विचार करत नाही, दारूचा विचार करत नाही. तुम्ही सांगितलं मला मदत मागायची, मी मदत मागतो. तुम्ही सांगितलं मला पोट भरलेलं ठेवायचं, मी ऐकतो तुमचं, मी सगळं ऐकतो तुमचं. काल एक बांधव अनुभव कथन करत होता परवा समूहामध्ये, तेव्हा तो एक गोष्ट बोलून गेला सहज की 90 दिवसामध्ये जे मिळालं ना ते पुढच्या काही वर्षांमध्ये परत मिळणं खूप अवघड आहे, नाही मिळणार परत. 90 वर्ष झाली तरी घंटा मिळत नाही ते म्हणला, जे 90 दिवसात मिळतं ते. मी विचार करत होतो त्याच्या वाक्याला, आम्ही सगळे हसलो समूहामध्ये. नंतर विचार करत होतो मी रात्री की काय बोलून गेला तो. 90 दिवस पहिले मी नंदी पाहिल्यासारखं तुम्ही म्हणाल ते गपचूप ऐकत होतो, खाली मान घालून. उमेशने सांगितलं ना आईचं कर, ओके. शशीनं ओके, असं तुम्ही म्हणताल तसं काय प्रॉब्लेम. इंटरव्ह्यूला बसता येऊन बसणार, तुम्ही सांगितलं अवेअरनेस मिटिंग लगेच येणार, लोणावळ्याला जायचं चला जायचं. नंतर झालं काय, मग 3 महिन्याचं टोकन घेतलं, सगळं छान चाललं. मग नंतर सुरुवात कुठून झाली. मग मला ग्रुपमध्ये सांगितलं की चेअरमनशिप जेव्हा तुम्हाला नाही बोलत, माझं सांगतो भेटेल तुम्ही. मग मला चेअरमन झाल्यानंतर मला वाटायला लागलं की आता ग्रुपवरती माझा होल्ड पाहिजे. मग बिझनेस मिटिंग व्हायला लागली. मग मी घरी जायला लागलो. घरी आई मला म्हटली अरे बरा वाटतेस तू आता. मला अजून मला भारी वाटलं, टोकन आहे माझ्याकडे आता. समाज म्हणतोय, माझा मित्रपरिवार मला बाहेर चौकामध्ये गेल्यानंतर मी ज्यावेळेस बसायचो, दारू पिलेला आवश्यक मला पाहायची, आणि ज्यावेळेस मी टोकन घेऊन काही महिन्यानंतर गेलो त्यावेळेस मला म्हटलं अरे काय असे सगळे मित्र बसतात. जो नॉन अल्कोहोलिक आहे तो माझ्या पिणाऱ्या मित्रांना सांगतो अरे ह्याची अवस्था कसली भयानक होती, कसला भारी सुधारला, हा कुठं जातो, हा बघा विचार करा तुम्ही. मी तिथं शांत उभा, हातात बिग बुक आहे माझ्या, रात्रीची वेळ 10:30ची. मी बिग बुक घेऊन फिरायचो चौकात हातात. काय करतोय, अभ्यास. डायरेक्ट निळ्या रंगाचं पुस्तक हातात ठेवलेलं. काय चाललंय, अल्कोहोलिक त्याने. काहीच कळत नाही मला, सेंटेन्स कळत नाहीत, कशाला ताळमेळ लागत नाही, पण हातात ठेवायचो मी. 10:30 जेवण करायचो, मिटिंग संपली की चौकात निघायचो पुस्तक घेऊन. ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये मी अभ्यासाला बसायचो 8वी 9वी 10वीच्या वेळेस बोर्डाच्या परीक्षेला. आता मी बिग बुक घेऊन अभ्यासाला बसायचा विचार करायला लागलो. आपण वाचायचं ते आपल्याला समजणार. हे म्हणतात ना बिग बुक वाचा, पुस्तक वाचा. हे म्हणतात हे ग्रंथ आहे आपल्यासाठी, ग्रंथ आहे म्हटलं, हे ग्रंथ पाठच करून जायचं. बिल डब्ल्यू डॉक्टर बॉब नंतर जर फोटो कोणाचा लागेल तर तो विकीचा. काय बिल डॉक्टर बॉबने 5,000 फक्त पेशंटला मेसेज दिला, आपण रेकॉर्ड कर. वेगळीच फॅन्टसी. मी कल्पनारम्य विश्वात रमणारा दारूड आहे. वास्तव वेगळं आहे, मी कामाला नाही आहे. मी माझ्या अंगावरचे जे कपडे ते मेंबरने दिलेले कपडे घालून मिटिंग करतोय मी. आई मला रोज 30 रुपये देते, त्याच्या वर्षी मी मिटिंग करतोय. हातात बिग बुक आहे माझ्या.
वास्तव वेगळे, मी दाखवतोय वेगळं. आणि मग हा जो प्रवास चाललेला होता माझा, की दारूबद्दलची माझी इच्छा आणि जीवन मी तुमच्यावरती सोपवलं होतं. तुम्ही सांगाल ते नंदीबाईलासारखं ऐकत होतो आणि मला ते भारी वाटत होतं. माझ्याकडे सोल्युशन नव्हतं, तुमच्याकडे सोल्युशन होतं म्हणून मी ते ऐकत होतो. हा त्यातला मेन गेम आहे. माझ्याकडे सोल्युशन असतं तर मी एमध्ये नसतो बसलो, मी बाहेरच दारू सोडली असते. हे आल्यानंतर कळलं दारू सुटत नाही, थांबते. आता सांगत होते भाऊ, वन डे ॲट अ टाईमच्या हिशोबाने, फक्त असं ते जस्ट फॉर टुडे, आजच्या दिवस दारू प्यायची. आणि हा जो प्रवास चालू झाला, मग 6 महिने झाले, 7 महिने झाले, 8 महिने झाले. 8 महिन्यानंतर काय घटना घडली, की माझ्यासारखा मद्यपी दारूपासून जरी दूर असला, तो मद्यपाश आजाराचा फाळ्यावर लिहिलं जातं. मद्यपाश एक भयानक, धूर्त, कावेबाज, घोट्यात टाकणारा, वाढत जाणारा, कधी बरं न होणार अशी त्याला शब्द दिलेत नाही का छान. आत्मफसवणुकीचा आजार आहे, असं सगळं छान 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 मी असं स्वतः लिहायचो फाळा. मला फाळा लिहिणं सोपं आहे, बोलणं त्याहून सोपं आहे, पण तो माझ्या बाबतीत आजार काम करतो हे मला कळत नाही लवकर. नेमका गेम तिथे, मी पहिल्या बेंचवरती बसतो, पण मागच्या बेंचवरती बसलेल्याला दिसतं की विकीच्या खुर्ची खाली बॉम्ब लागलेला आहे, मला दिसत नाही. मला वाटत होतं की एकदम छान चालले, मीटिंग चेअर करतोय, प्रिॲम्बल वाचतोय. प्रिॲम्बल तोंडपाठ होतं माझं. एक मेंबर होता मदर ग्रुपला, तो काहीतरी 3-3.5 मिनिटात प्रिॲम्बल वाचून पूर्ण करायचा, 3-3.5 मिनिटात, एवढं फास्ट वाचायचा. म्हटलं ह्याला 3-3.5, आपण रेकॉर्ड करा 2-2.5 मिनिटात, टाईम लावून 2-2.5 मिनिटात संपवायचो मी. म्हणजे कसं फास्ट, मलाही कळायचं नाही, समोरच्यालाही कळायचं नाही, पण मला फास्ट वाचायचं, मला पुढं जायचं त्याच्यात, मी पुढे. अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये एक वाक्य दिलेलं आहे त्याच्यामध्ये, की आम्ही आध्यात्मिक परिपूर्णतेचा दावा नाही करत, आध्यात्मिक मार्गावर चालण्याचा दावा करतो. आम्ही आध्यात्मिक, ह्यांना नाही जमलं परिपूर्ण व्हायला, मला जमेल. हळूच यायचं तो डोक्यात विचार. 2.5 वर्ष हस्तमैथून थांबवलं एमध्ये आल्यावर. योगी व्हायचं होतं मला मी वेगळ्याच झोनमध्ये गेलो होतो आणि दाखवत होतो की मला प्रॉब्लेम दारूचाच आहे. सांगत नव्हतो मी कोणाला. मला एका स्पिरिच्युअल वे अशा एका खुर्चीवरती जाऊन बसायचं होतं ना, की मग अशी सागर मला सांगत होतं, तुला ते बाबा महाराज वगैरे म्हणायचे. अरे म्हटलं नशीब गादी बिदी नाही आहे, आता मी गादी पण ती बसवली असती, त्या गादीवरती मी जाऊन बसलो असतो म्हटलं. त्यावेळेस महंत वगैरे असतात ना, मी बसलो असतो जाऊन. मध्ये का नाही येत असं ओल्ड टायमरला जे जमलं नाही ते मी करणार. विरोध सुरू झाला होता माझा, हळूहळू सुरू झाला. मी बंडखोर झालेलो होतो, दाखवत नव्हतो मी. चेहऱ्यावरती असा गुन्हेबाळ असला आणि त्या पहिल्या बेंचवरती शांत बसायचो, गपचूप मिटिंग ऐकायचो. मिटिंगची शेअरिंग मिळाली की मद्यपाश आजारावरती धाड 20 मिनिटं बोलायचं. मिटिंगच्या बाहेर गेलो की काय शेअरिंग केलं, फुल आयडेंटिफिकेशन, एक नंबर. पण 8 महिन्यानंतर काय झालं, 8 महिन्यानंतर बहिणीचे आणि आईचे वाद चाललेले होते. मी मागच्या वेळेसही अनुभव सांगितलेला आहे, पण तो आता अशा विषयाशी संबंधित आहे म्हणून मी सांगतो. त्यांच्या दोघींचे वाद चाललेले आहेत. मी वरती माळ्यावरती रोजचं प्रतिबिंब वाचत बसतो त्या दिवसाचं. माझ्याकडे रोजचं प्रतिबिंब मला एका बांधवाने सांगितलं होतं, सकाळी उठला की प्रार्थना करायची, रोजचं प्रतिबिंब वाचायचं आणि चिंतन करायचं. चिंतन करायचं म्हणजे नेमकं काय, ॲनालिसिस, स्वतःचं आयडेंटिफिकेशन शोधायचं. मी आपलं शोधत होतो. बरं ते वाचलं आणि मी डोळे बंद करून शांत ध्यानाला बसतो नाही का, असं डोळे बंद. मी लय वेळा नाही का असा ध्यानाला बसलो, शांत एकदम प्रसन्न आतून झालोय मी समजून घेतोय ते चिंतन हळूहळू. आणि घरी खाली वाद चाललेत दोघींचे. माझ्या डोक्यात थॉट आला, विकी जायचं ना खाली अजिबात, त्या दोघींचे भांडण आहे, आपला काही संबंध नाही. मी स्वतःला सांगते, सेल्फ टॉक. खाली उतरलो, डोळे बंद होते ते उघडले, खाली उतरायला लागलो. पायऱ्या उतरताना ती तेवढं बहीण आईला म्हटली की एवढं वाटतं तर जीव देणार रेल्वे खाली, कशाला त्रास देते आम्हाला. झालं तेवढंच ती वाक्य बोलली. ते चिंतन, ते 12 पायऱ्या, ते सगळं वरती राहिलं. मी खाली आलो. आंघोळीसाठी गरम पाण्याचं पातेलं शेगडीवरती ठेवलेलं होतं, ते तसं उचललं डायरेक्ट. गरम 12-15 मिनिटं तापलेलं पातेलं, गरम असतं जर्मनचं पातेलं, तसंच उचलून तिच्या बहिणीच्या अंगावरती फेकून दिलं. कुठली सॉबरेटी, कुठलं चिंतन, सगळं मी वरतीच विसरलो ना. 4 पायऱ्या उतरल्या, तिने ते वाक्य बोलली आणि मला डोक्यात स्ट्राईक झालं. इतका तो इन्सिडन्स इतका होता की सुदैवाने ती वाचली, म्हणजे ती भाजली नाही किंवा काय नाही. चटके बसले तिला थोडेफार, माझ्या हाताला थोडेसे चटके बसले होते. एका बाजूला मी ॲग्रेसिव्ह झालेले. कृती काय केली, पातेलं उचलून तिच्या बहिणीच्या अंगावरती फेकलेले. 5व्या मिनिटाला मी कृती काय करावी, मी घरातला चाकू घेतला, स्वतःला मारून घेण्याचा प्रयत्न केला, आत्महत्या. म्हणजे कसं तो घड्याळाचा काटा असतो ना, हालतो डायरेक्ट, या टोकाचा नाही तर त्या टोकाचा. म्हणजे एका बाजूला बंडखोर झाले मी, रागीत आहे, आणि दुसऱ्या बाजूला काय आत्मखोरण्यात गेलोय मी. विदिन 5 मिनिटात चेंज झालाय माझा माइंडसेट, मूड स्विंग. मला माझ्या भावनाच हाताळता येत नाही, सांगताच येत नाही मला नेमकं काय होते, कसं घडलं घटना माहीत नाही. बरं, घरच्यांनी ते चाकू मारला गेलं, त्यांनी माझा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. एवढ्या जोरात हात वाढला की माझा शोल्डर डिस्लोकेट झाला.
सुदैवाने तो जागेवर तिथे बसला 1.5 मिनिटामध्ये. मी भिंतीवरती जोरात माझा खांदा आपटला, तो ॲडजस्ट झाला तिथे. 1.5-2 महिने हातात गळ्यात हात घेऊन मीटिंग करायचो. वाईट, मैं बेचारा प्यार का मारा, तो अशीच सांगतो. वाईट झालं माझ्यावर. कुठे येतो, किती निष्ठुर येतो, काय त्याला माझी सॉब्रिटी बघवत नाही. सुरू झालं माझं ब्लेम गेम. आता माझ्या आयुष्यात घटना कोणामुळे घडली बघा, मी सगळं त्यासाठी सांगतो. घटना माझ्या चुकीमुळे घडली. त्या दोघींच्या वादात माझा पडायचा काहीच संबंध नव्हता. हा ठीक आहे, तुझ्या इथं मी शांतपणे सांगू शकलो असतो, ही भाषा बोलू नको, शांत राहा, नको काय बोलू. त्याच्यानंतर प्रसंग सांगतो. राग एवढा माझा तीव्रतेचा होता, तिच्याबद्दलची बहिणीबद्दलची रिझायरमेंट आधीपासून होतीच, आणि एमध्ये आल्यानंतर त्या प्रसंगानंतर एवढी वाढली. आमचा लहानपणीचा फोटो आहे आमच्या फॅमिलीचा, मी 4थीला असतानाचा फोटो, आता मध्ये मी फेसबुकला तो अपलोड केला होता. तो जर फोटो कोणी जर जे सदस्य फेसबुकला जॉईन आहेत त्यांना कळेल, तो जर झूम केला तर माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावरती मी कर्कटकनी छिद्र पाडलेली त्या फोटो. तो झूम केला तरच दिसतं. मी वरती गेलो काही महिन्यानंतर, मला राग आला रात्री 1:30 वाजता. मी माझी फाईल काढली, त्या फाईलमध्ये तो फोटो होता. तो फोटो ठेवला, माझं कर्कटक होतं शाळेच्या टाईमचं कॉलेज. ते कर्कटक घेतो तिच्या तोंडावरती असं छिद्र केली. आता हिच्या दाखवतो, हिला दात बीत नाही का खाऊन. रात्री 1:30 वाजता अचानक मला झोपच येणार, राग येते, मला त्रास होतो. मला तिला मारायचंय. ती माझ्याबद्दल आईला कान भरवते ना, तिला दाखवतोच. आता दारू नाही पिलेलं मी, मला तिला मारून टाकायचं खरं ॲक्च्युली. मला जर का समजा गव्हर्नमेंटने सांगितलं 2 मर्डर करायला तुम्हाला फ्री आहे, तुम्हाला जेल नाही, तर मी तिला पहिला टाकलं असतं. आणि ज्याने मला मारलं तो घोरपडगाव, त्याला मारलं असतं. मग राग म्हणजे मला मध्ये आलो मी ज्या दिवशी, त्याच्या आधी जी काय घटना घडली होती माझ्या आयुष्यामध्ये, की साधारण 24-25 जुलै 2012 घटना आहे. आदल्या दिवशी रात्री दारू प्यायला हडपसरला बसतो होतो, दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत दारू पित होतो. आणि त्याच्यानंतर ते माझा ज्याच्यासोबत जो मित्र होता त्याच्यानं त्या दारूवाल्याचं त्यांचे जे काय भांडणं झाली, त्यांच्या भांडणात मी पडलो. मेरे भाई को बोलता येतो, मग त्याला मारलं मी. 2-3 फाईट मारल्या, त्याचे दातबीत पाडले मी. तिथं 7-8 लोकांनी मला मारलं, त्यांच्या एरियातच मारलं मी सकाळी त्याला. त्यांनी मला मारलं, तो कुठला गुत्ता, कुठला एरिया सगळं मी रजिस्टर करून मी पुढचे दारू म्हणजे त्याला मारू शकलोच नाही मी. नंतर पुढचे काही महिने काही वर्ष मी डोक्यात ठेवून होतो त्याला मारायचं. बरं, ज्या मित्रासोबत माझी भांडणं झाली त्यानेच मला याचा मेसेज दिला, तो याचा मेंबर आहे. बरं, त्याच्याहीबद्दल खुन्नस होती. ह्याच्या एरियात मला मारायला लागला, वेळ पडली म्हणजे हाही भंगार. ह्यालाही मारायचा प्लॅन करत होतो मी. ते नशीब ते काय केलं नाही तर मला याचा मेसेज नसता मिळाला. त्याला काही केलं असतं तर. मग त्याच्यामुळे मी मध्ये आलो. म्हणजे खुन्नस जी आहे ती घटना घडून खूप टाईम जातोय, खूप आधी घडतायत त्या घटना, पण त्या घटना मी पुन्हा अशा रात्री कैक रात्री मी जागवल्यात, जिवंत केल्यात मी त्या घटना माझ्या जीवनामध्ये परत जागा केलेल्या आहेत. ती घटना घडून गेली, बहिणीचा प्रसंग घडून गेला. 14 महिन्यानंतर कामाला लागलो. मेंबर मला सांगायचे इंटरग्रुपला बसल्यानंतर, बघा जरा काहीतरी कामाचं. हां बघतो, बघा जरा काहीतरी. हां बघ. 4-8 दिवसांनी परत तिथंच दिसायचं त्यांना. मला नको होतं ते काम. काय आयता पैसा येतोय, मिटिंग करतोय, दारूपासून दूर आहे, सगळं छान आहे, बघ जबाबदारी नको आहे मला. आळशी प्रचंड प्राणी मी. 14 महिन्यानंतर कामाला लागलो. कामाला लागल्यानंतर पैसे यायला लागले. आता ट्रायंगल सांगत होते, मिटिंग, घर, काम. तो ट्रायंगलमध्ये व्यवस्थित करत होतो पहिले 4-6 महिने. 6 महिन्यानंतर मला असं वाटलं की अरे आपण जर ओव्हर टाईम केला 2 तास एक्स्ट्रा तर आपल्याला 80-100 रुपये एक्स्ट्रा मिळतील, म्हणजे आपल्याला जरा रिकव्हरी चांगली होईल. रिकव्हरी म्हणजे काय, पैसा. मला दुसरं काहीच दिसत नाही रिकव्हरी म्हटल्यानंतर. सुधारणा म्हणजे काय, पैसा. अंगावरचे कपडे बदलणं, ब्रँडेड कपडे, कार, गाडी, 2 व्हीलर, मोबाईल आलो त्यावेळेस वहिनींना सेकंड हँड मोबाईल वापरायचो. अँड्रॉइड मोबाईल नाही आपल्याकडे. त्यावेळेस नुकतंच व्हॉट्सअप सुरू झालं 2012-13ला. हळूहळू फ्लो वाढत. माझ्याकडे नव्हतं, साधा मोबाईल माझ्याकडे कधी येणार अँड्रॉइड. आता माझी जगासोबतची तुलना सुरू झालेली आहे. बरं, जग कोण माहिती आहे का तुम्हाला? विश्वास नाही बसला. अल्कोहोलिक्स अनोनिमसचे मेंबर. हा रेबन कसा काय घालवला तिच्या? हा 60,000चा रेबन घेतला. बरं, तो गप्पा मारता सुपर मीटिंगमध्ये. रेबन 60,000 ह्याच्याकडं कसा काय आला तिच्या आला? आपल्याला काना मिळते, ह्याच्यावर देवाची कृपा झाली, माझ्यावर काना झाली. रिबॉकचे शूज आहे ह्याच्याकडे, माझ्याकडे काय नाही शूज. मी तर अजून सँडल घालून फिरतोय. त्याचे कपडे मागायचो शर्ट्स. आणि मी तर ए मेंबरचे 3 शर्ट घालून मिटिंग करतोय. माझ्याकडे कधी कपडे येणार? मी ए मेंबरसोबत तुलना करायला लागलो माझी. कसला अप टू डेट राहतोय हा, शर्ट इन बिन करून एकदम छान परफ्यूम मारून येता येत नाही का? हे आपलं कधी होणार? आता माझी रिकव्हरी, मला माहित होतं ह्या सगळ्या वस्तूंसाठी मला पैसा कमावा लागेल. आता माझा पैशासोबतचा संघर्ष सुरू झाला. बरं, पैसा मिळाला, राहणीमान सुधारलं की प्रतिष्ठा ऑटोमॅटिक मिळते. खिशातल्या पैशावरती बाहेरच्या जगामध्ये प्रतिष्ठा मोजली जाते. जितका पैसा तितकी प्रतिष्ठा.
वर्गणी द्या, नाही का, वर्गणी दिली की लगेच मंडळामध्ये लगेच स्वागत, नाही का. मग घरातलं आपलं लहान मुलं लगेच घोड्यावर बसवतात, उंटावर. जेवढी वर्गणी तेवढं घोड्यावर, उंटावर. नसेल काय तर मग खालीच थांबायचं. मी असंच होतं स्वतःला, सतत कम्पेअर करत राहिलो आयुष्याला. झाला परिणाम हा की मी नैराश्यात जायला लागलो. मला का मिळत नाही, मला का मिळत नाही, मला का मिळत नाही. आता मी ब्लेम करायला लागलो. ह्याला सगळ्यात जबाबदार कोण आहेत तर माझे वडील आहेत. सुरुवात कुठं झाली बघा, सॉव्हरेटीत 14 महिन्यानंतर, साधारण 14 आणि 6 म्हणजे 20 महिन्यानंतर. आता मी परत पास्टमध्ये गेलोय. ह्या सगळ्या परिस्थितीला जबाबदार, माझ्या आजच्या आर्थिक परिस्थितीला जबाबदार माझे वडील आहेत. आणि मी आता विचार करायला लागलो त्यांच्याबद्दल रात्री झोपेत. का? ॲम्युनिशन फॅक्टरीत कामाला, क्लास 1 ऑफिसर, 10x15च्या खोलीत अजूनही आपण राहतोय. ह्या माणसाने आतापर्यंत 2 फ्लॅट, एखादा बंगला, कारमध्ये असा गोप बीप ना का, ब्रेसलेट असं पाहिजे होतं फिरायला. हे काय अवस्था आहे माझी. माझा बाप भंगार आहे, शब्द हेच असायचे माझा बाप भंगार आहे. मग हे म्हणायचे बाप बोलू नये, वडील बोलावं. तरी मला त्रास व्हायचा ते वडील बोलायला. जड जायचं मला वडील हा शब्द बोलायला, खूप जड जायचं मला. वडील कसं काय बोल. माझ्या डोक्यात रिझल्टमेंट चालू व्हायची, राग यायचा मला. परिणाम काय झाला ते सांगतो मी. 20 महिन्यापासून जी रिझल्टमेंट सुरू झाली माझी, साधारण 18, 19, 20 महिन्यापासून सुरू झालेली रिझल्टमेंट, 3.5 वर्षाच्या सॉब्रेटीनंतर बाहेर निघली. दारू नाही पिलेलो. मीटिंग केली होम ग्रुपची. 10 वाजता घरी पोचलो. 10:05 का 10 मिनिटांनी ताट समोर आलं. जेवायला बसलेलो होतो. आई बाहेर गावी गेलेली होती. माझ्या मते त्यावेळेस बहिणीचं लग्न झालेलं होतं. आणि जेवायला बसलो ना, वडिलांची एंट्री झाली 10:30 वाजता. आले आणि ते एकदम त्यांच्या कोट्यानुसार व्यवस्थित होते ते त्यांचे, मस्त. आल्यानंतर त्यांची शिवीगाळ आरडा तो चालू होता. मी आपलं जेवतोय, 2 घास खाल्ले. म्हटलं शांत बसा बरं का, आरडाओरडा करू नका, डोकं खराब करू नका. मी आता मनशांती घेऊन गेलो ना मीटिंगमधून. तिला डिस्टर्ब नको आहे. तिला डिस्टर्ब झालं की सटकला. आता मी एकदम स्पिरिच्युअल झालेलो आहे आता, नाही का. मीटिंग करून गेल्यानंतर मी स्पिरिच्युअल होतो. माझं एक कोष तयार होतं, एक कम्फर्ट झोन. त्या कम्फर्ट झोनला जर कोणी धोका पोहोचवला, कोणी जर वाकडं केलं, भाजीत मीठ कमी पडलं तर सटकलो मी नाही काय बघत. मीटिंग करून नंतरचं माझं मानसिकता सांगतो. आणि मी त्यांना सांगतोय शांत बसा, शांत बसा, शांत बसा. ते काय ऐकायलाच तयार नाही. परिणाम हा झाला की मी जो तांब्या होता पाण्याचा माझ्या शेजारी ठेवलेला, मी म्हटलं शांत बसा बरं का, डोकं खराब करून. जोरात ती तिथं बसले होते, शूज काढत होते का कपडे काढत होते. मी असं जोरात तांब्या त्यांच्या इथं त्यांच्या बाजूला असंच फेकला. शांत बसा, तर मी अजून काहीतरी वेगळं करल बरं का. आता वेगळं काहीतरी करल हे कुठून आलं ते सांगतो. आता मी जेवत होतो, मी ती कृती केली आणि माझ्या शिरात आणलेले आहेत ना. आता मी फॅन्टसीत मी बघितलेले, मी त्यांना मारतोय म्हणून मी ॲग्रेसिव्ह झालेलो आहे. मी आता प्लॅन करतोय सगळं, काय करायचं मी प्लॅनिंग करतो. मी जिवंतपणे डोळे उघडे ठेवून स्वप्न बघणारा दारुड आहे बरं का. कल्पनारम्य विश्व झोपेत नसतं माझं, जिवंतपणे असतं. डायरेक्ट मी असा जागा बसल्या कल्पनेत असतो मी. आणि मी प्लॅन करायला लागलो त्यांना मारायचं, त्यांना दाखवायचं काय केलं यांनी आमच्यासाठी. परिणाम हा झाला की त्यांची शिवीगाळ चालू होती. त्यांना कपडे काढता येत नव्हते, त्यांना स्वतःला बॅलन्स करता येत नव्हतं. मी जेवत होतो आणि मी ताटावरनं उठलो जोरात. आणि ते सांशी जी पकड असते आपली भांडी, गरम भांडी पकडायला, ती शेगडी जवळ होती. मी तशी ती धरली, तशी ते बरोबर माझ्या दायऱ्यामध्ये आले ना का पॉईंटला, असं त्यांच्या डोक्यात घालणार. आणि त्याला एक विदिन सेकंद म्हणतो ना आपण, की मला जाणवलं की रे हे वडील आहेत तुझे. मी विचार नसता केला त्यांच्या डोक्यात घालायला. आणि मी म्हटलं आता ते मला माहीत होतं ना, आता गुन्हेगारीत कसं असतं, हत्यार एकदा उचललं की त्याला ते काम करायलाच लागतं. तर मग ते आम्ही चाकू किंवा तलवार का असं केलं की ते जमिनीवर आपटायचं, म्हणजे का हात उगारला की ते तसंच मेहनत टाकायचं नसतं ते हत्यार, मग ते जमिनीवर आपटायचं असतं. म्हणजे ते मिटलं, ते काय ती अंधश्रद्धा असेल काय असेल. मी म्हटलं आता ह्यांच्यावर तो उघडू शकत नाही. मग मला टीव्ही दिसला, मी टीव्ही फोडला, कपाट फोडला, भांडी आपटली सगळी घरातली. मी राडा केला सगळा घरामध्ये. आणि 3.5 वर्षाच्या सॉब्रेटीनंतर माझ्या घरचे मला म्हणले की तू आमच्या काय घरात राहू नकोस, तू तुझी सोय कर. दारू नाही पिलेलो, पण माझ्याकडून हे सगळे घटना घडते. मी काय वागतोय, कसा वागतोय ह्याचं भान नसलेला दारुडा, बेभान सुटलेलो, बेदरकारपणे वागणारा मला म्हटले घरातून बाहेर पड. मी आहे तसा मला चांगला आठवते, मी हायच्या ड्रेसमध्ये बाहेर पडलो सॉब्रेटीमध्ये घरातून. म्हटलं आता जायचं कुठं तिच्या आईला. हे मेंबरला तर सांगू शकत नाही माझ्या असं घरात झालेले, प्रतिष्ठा आहे ना इथे, एक इमेज आहे. हे मेंबरला मी सांगू नाही शकत मला काय त्रास होतो. मग मी माझ्या एका वेलविशर मित्राला फोन केला. तो म्हणला एक काम कर, तो क्वाड बेसिसवर राहतो. तो म्हणला एक काम कर,
11:30 वाजता ये, कारण तोपर्यंत मालक आणि ते सगळे झोपलेले असतात. मग तुला मी हळूच वरती घेऊन जातो. मग टेरेसवर झोपतो. मग तो मला टेरेसवर सातत्याने पुढचे 8 दिवस हा प्रोग्राम चालू होता. घराच्या 2 गल्ल्या मागे एक कॉडबेसची ती बिल्डिंग होती, तिथे मी राहायचो. घरच्यांना पत्ताच नाही मी कुठं राहतोय. त्यांना कसा त्रास देतो बघा. आता मला त्रास दिला ना, त्यांना त्रास व्हायलाच पाहिजे घरच्यांना. मी असंच आहे. मी खुणशी एकदा खुणच डोक्यात पकडली ना, समोरचा जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत मी रडवत राहतो, त्रास देत राहतो. मी टोचून टोचून मारणार दारुड आहे. ती कुठली तरी शिक्षा असेल जुन्या काळात नाही का, टोचून टोचून मारून टाकण्याची. मी तसा टोचून टोचून त्रास देणारा दारुड आहे. आता माझी नेमका तो टॉपिक चालला होता. ते वेळेस चहावाल्याशी तेच बोलत होतो की तुम्हाला जर खुन्नस आली तर तुम्ही काय करताल, एखाद्याचा वीक पॉईंट पकडून तुम्ही त्याला मारताल. आम्ही ते नाही आहे. आम्ही टोचून टोचून मरेपर्यंत त्याला मारत राहू. आता कसं वाटते मला त्रास दिला? आता कसं वाटते तुला मला त्रास दिला? आताच आहे का तुला? असंच आहे मी. आणि झाला परिणाम असा की शेवटी आईला मी माफी मागायला भाग पाडलं. हे यार चुकलं बाबा, बाळा माझं, ये बाबा तू घरी, अशी बोलल्यानंतर मग मी विचार केला आणि मग मी दुसऱ्या दिवशी घरी गेलो. मग मला भारी वाटलं, हा आता कसं परफेक्ट आहे. आईने माफी मागितली, जाऊ दे ते बोलून गेले तुला रागाच्या बरं, त्यांच्यातर्फे मी तुला माफी मागते. मग मी घरी गेले दुसऱ्या दिवशी. माझ्या आईवडिलांनी माझी माफी मागितली, मग मला जावं लागलं घरी. कसला इगो असेल विचार करा. म्हणजे मी दारूपासून दूर आहे, पण माझी वागणूक जी आहे ती आजही इतरांना स्वतःसाठी अपायकारक ठरते. आजही ती त्रासदायक ठरते. आजही ती त्यांना मानसिक त्रास देते. सॉबर्टीची काहीच त्यांना व्हॅल्यू, त्यांना काहीच मिळत नाही त्याच्यातून. ना शांतता मिळते, ना प्रसन्नता मिळते, काय मिळत नाही. मी तर दारूपासून दूर आहे. आता मी आमच्या ग्रुपचा आयजीआर पण झालेलो आहे. आता मला एक पद पण आलेलं आहे. मग मी घरच्यांना म्हणतो तुम्हाला माहित नाही माझी लायकी काय आहे, येऊन बघा एकदा फेलोशिपमध्ये म्हणजे कळेल. बाहेर काय मार्केटमध्ये इज्जत आहे मला. तुम्ही ओळखलं नाही मला माझ्यातले कलागुण. तुम्हाला ओळखताना आलं मी काय आहे ते. सर्व गुण संपन्न असा तुमचा मुलगा आहे. भंगार आहेत माझ्या घरचे. ॲक्च्युली मी इथं जन्माला का आलोय, कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, तिथं माझा जन्म व्हायला पाहिजे होता. तिथं उपयुक्त आयुष्य जगू शकतो मी, ह्या घरात नाही. सतत लहानपणापासून एका न्यूनगंडात जगलेला मी, कॉम्प्लेक्स सतत. मी ए मेंबरबद्दल मला मत्सराची भावना निर्माण व्हायला लागली त्यांची प्रगती पाहून. आणि तो प्रसंग सांगतो. मला एक सदस्य होतं, त्याला काहीतरी 1 वर्ष झाले असेल बहुतेक, 90 दिवस झाले होते त्याला. नुकतेच 90 दिवस झाले, 4-5 दिवस. आणि त्यांनी नवी कोरी हिरो होंडा गाडी तो घालून घेऊन साखळी समत नानापेठले चाला. माझ्यासोबत एक सदस्य होता आणि माझ्या डोक्यात काहीच नाही म्हणी त्यांनी, काहीच नाही. मी नुकताच चहा सिगरेट मारून आम्ही बाहेर आलेलो होतो. एंट्रीच करत होतो बरं शाळेमध्ये, 7:15ची वेळ. आणि तो अशी 2 व्हीलर घेऊन विदाऊट नंबर प्लेटची नवी कोरी ते स्वस्तिक अशी गाडी टाकली त्यांनी माझ्या कट मारून. त्याचं लक्ष नसतं. मी ह्याला डायरेक्ट म्हणलो, शाळेला 12 श्वासांची पूर्तता. ह्याला कसं काय मिळू शकतं यार, 3 वर्षांनी येतोय मी मध्ये. तो डायरेक्ट मला बोलला, अरे त्याला मिळालंय त्याच्याबद्दल त्रास होतोय का? म्हटलं अरे त्याला कुठं सांगू त्रास होतोय. मी जिरस झालोय, मी मत्सराची माझ्या भावना मनात निर्माण, हे कसं सांगू शकतो मी? नाही. अरे कसं शक्य आहे, 90 दिवसात गाडी चालत करतोय मीटिंग अजून पण, किंवा बसनी वगैरे. तेव्हा तो मला म्हटला की अरे त्याला जाऊन कधी विचारलंस का त्याने काय कष्ट घेतलेस ते गाडी मिळवण्यासाठी? ते नाही विचारणार तू. म्हणजे दुसऱ्याची प्रगती ही सुद्धा मला त्रासदायक ठरायची. मग विचार करा, ए मेंबरबद्दल जर का माझ्या मनात एवढी भावना असेल तर बाहेरच्या जगाबद्दल किती असेल. मी सतत फॅन्टसीमध्ये असतो. मी कोरेगाव पार्कमध्ये फिरतोय, MG रोडला फिरतोय, FC रोडला फिरतोय. किती पैसे लागतील तिथं फिरण्यासाठी, नाही का? मग सगळ्या गोष्टी आल्या तिथं. ते मिळवणार कशा? पैशाशिवाय काही मिळत नाही, पैसा पाहिजे. हे म्हणजे मला संबंध जे आहेत ना, की माझ्या असुरक्षिततेची भीती, माझ्याकडे असलेला कमी पैसा तो मला बघा कसा कुठे कुठे घेऊन जातोय. मत्सराची भावना निर्माण करतोय, खुन्नस निर्माण करतोय, मला राग निर्माण करतोय. आता काय होतं परिणाम माहिती आहे का? वड्याचं तेल वांग्यावर निघते घरात. हा जो राग आहे ना, हा लोकांची प्रगतीचा राग तो मी घरी काढतोय. मी घरातली जेवणाच्या ताटात भिरकावून लावतोय. आईला म्हणतो तुमची लायकी काय आहे. शेअरिंग मिळाले की कसं चाललंय, एकदम छान चाललंय. घरी गेल्यावर काय करतोय, ताट फेकून देतो. ड्युअल पर्सनॅलिटी. मी सांगणार नाही अजिबात इथं कोणाला माझं काय चाललंय, सगळं फाटलेलं आहे ॲक्च्युली. आणि मग हा प्रवास चालू होता माझा 4.5-5 वर्षाची सोबरेटी. मी हे अनुभव का सांगतोय की एक फाउंडेशन किंवा एक बेसिक सापडेल की नेमकं काय आहे 4थ्या पायरीचा भाग, म्हणून मी सांगतो एवढं सगळं.
की लैंगिक भावना प्रचंड उद्रेक करायला लागल्या. भावना आटोक्यात ठेवता येणार त्या. लग्न झालेलं नाहीये. वयाच्या 23व्या वर्षी फेलोशिप, पुढच्या 4-4.5 वर्षाचा 23 आणि 4 27 28 27 वर्षाचा. आणि त्या भावना आटोक्यात ठेवता येत नाहीत. काय करावं सुधरत नाहीये. मग डोक्यात विचार आला की एक मुलगी आहे कामामध्ये, तिचा वापर करूयात आपण. वापरू आपला भागूयात, जमेल. बरं मेंबर सांगतो इथं मी 12 वर्षानंतर स्लीप झालो यायला पड्या मुलं. मी म्हणतो त्याला नाही जमलं, मला जमेल. त्याला नाही जमलेलं. मदर ग्रुपमध्ये तो शेअरिंग करतोय स्पीकर मिटिंगला. मी त्याला क्रॉस प्रश्न विचारतोय प्रश्नोत्तरांमध्ये, तुम्ही असं कसं काय शेअरिंग करू शकता. मी 2 महिन्यांनी मीच जातोय करायला. मी परिणाम असा झाला की ती सिच्युएशन मला हँडल करता आली नाही. ती मुलगी माझ्या अंगलट यायला लागली. परिणाम हा झाला की 2.5-3 वर्ष होते त्यावेळेस सॉब्रेटीची माझी. दारू पिला असतो, त्याच्यातून मी वाचलो. आणि 4-4.5 वर्षानंतर अशीच दुसरी मुलगी माझ्या जीवनामध्ये आली. असाच विचार केला की आपली लैंगिक भावना, लैंगिक गरज पूर्ण केली पाहिजे. तिला पटवलं, तिला तयार केलं त्या गोष्टींसाठी, फिजिकल रिलेशनशिपसाठी. ते करत गेलो. मिटिंगमध्ये मी छान चाललंय सांगत राहिलो. एका बाजूला मी हे सगळं करतोय बाहेर, मी सांगत नाही इथं कोणाला मी काय करतोय. परिणाम हा झाला की त्याच्यातून ती गरोदर झाली. आता लग्न झालेलं नाहीये, ती प्रेग्नंट झालेली आहे, मेंबरला माहीत नाहीये, समाजात कोणाला माहीत नाही. आता त्या व्यक्तीला मलाच फक्त माहिती आणि त्या उच्च शक्तीला. आता बाहेर कसं पडायचं. आता मी घाबरलेलो आहे. मिटिंगपासून लांबली मी. आता बांधवांपासून थोडं आली. ते आता सांगणार कसं माझं काय चाललंय. हा सगळ्या कचट्यात ज्यावेळेस माझ्या दारूला अडकतो ना, त्यावेळेस त्याला काही आठवत नाही. त्याला रिलॅक्सेशन देणारी एकच गोष्ट ती म्हणजे केमिकल. दारू पिला ना तुला बरं वाटेल. लय भनभन करते तुझं डोकं. बरं आता ह्या परिस्थितीत दारू पिऊन पण चालणार नाही. ह्या परिस्थितीतून आता तिलाही बाहेर काढायचं आणि आपल्याला बाहेर पडायचं. मग एका मित्राची मदत घेतली. मग त्या काही गोष्टी केल्या आणि त्या निष्पाप जीवाचा माझ्या हातून बळी गेला. माझ्या स्वार्थामुळे केलेली कृती भविष्यात जाऊन आमच्या दुःखाला कारणीभूत ठरते. कुठं गेलं ते इच्छा आणि जीवन परमेश्वरावर सोपवलेलं वाक्य तुझं ते. कुठे ती तिसरी पायरी. तू तुझ्या पद्धतीनेच जगलास. कुठे तुझी इच्छा तू पूर्ण केलीस. स्वार्थ अप्रामाणिकपणे वागलास. कुठं काय करतोयस तू. त्या व्यक्तीला त्या भावनांशी खेळलास. त्या व्यक्तीच्या भावनांशी खेळता खेळता तिला शारीरिक वेदना किती झाल्या. तुझ्या चुकीच्या कृतीमुळे तिला किती त्रास झाला. ते काय सोपं आहे का. ॲबॉर्शन हा पार्ट किती अवघड किती हे फक्त तेच जाणू शकतात. मी नाही सांगू शकत शब्दात काय त्रास होत असेल त्या व्यक्तीला. ती तिकडून रडत असायची. ती फोनवर सांगायची का काय वेदना होत्यात आणि म्हणायचं काय नको. हे मला एकच होतं पहिला ह्याच्यातून बाहेर पडू. मी हसतो इकडं. मी आतल्यात नाही काढाय ज्यायला एकदा टेन्शन गेलं बाबा. ब्लडिंग सुरू झालं. बरं झालं. आता फाटली असते. आता लटकलोच असतो. ती तिकडून सांगते वेदना होत्यात. मी म्हणतोय तुझी कृपा माझ्यावरती अशीच असू दे. मी असंच आहे. जोपर्यंत हात दगडाखाली येत ना तोपर्यंतच मी तसंच या. एकदा हात दगडाखालून निघले ना माझ्यातलं लगेच किंग पॉवर लगेच जागा होतो. आणि ह्या सगळ्या घटना माझ्या आयुष्यात घडत होत्या. आणि मी विचार करत होतो की दारू पित नाहीये, सगळं काही व्यवस्थित आहे, मिटिंग करतोय, IGR आहे, मिटिंग चेअर करतोय, सर्व्हिसमध्ये भाग घेतोय, इंटरग्रुपला तांडव करतोय, उडतोय नुसता ट्रस्टीवर, ह्याच्यावर उड, बॉडीवर उड, सगळा तमाशा करतोय. शांतता का मिळत नाहीये. तो पीस ऑफ माइंड कुठे आहे. मनशांतीच्या प्रार्थनेने आपण मिटिंगची सुरुवात करूयात असे आपले चेअरमन सांगतात आणि प्रार्थना सगळे एकत्र होतात. कुठे ती मनशांती. तू दाखवतो ना खोटं आहेस तू, नट सम्राट आहेस तू. इथं खांदे वाकलेले, चहाची सर्व्हिस देताना असा एकदम नाही का गोड, हाय हॅलो वेलकम असं तू एकदम गोड बोलतेस इथं. तू तसा नाहीयेस. तू एक्सरे काढणार आहेस तू चौकात थांबून, हिराबागच्या चौकात, प्रत्येक बाईची प्रत्येक मुलीची असा झरकन डोळ्यांनी फुर. ते इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, कव्हर द फेस आणि FCUK द बेस्ट. ते कोण आहे काय नाही. मी असंच आहे, मी फॅन्टसीत रमणार आहे. ती डोळ्यांनी ना वाटेंनी कितीही प्रेमाची भाषा बोलत असतो तरी मनाच्या काळ्या कापरात वासना दडलेली, ती वासना आहेच माझ्यात. मी दाखवते मी तो नाही आहे. मी अध्यात्माच्या मार्गावरती चालणार आहे, खोतकुरू इथला विद्यार्थी आहे. कारण अध्यात्माचे शिशुवर्ग चालतात इथे. स्पीकर मिटिंगला बोलवतात मला, छान छान. मी स्पीकर मिटिंग सगळं पाठ आहे माझं. आता पॅराग्राफचे पॅराग्राफ पाठ आहे. त्या मदर ग्रुपला मला नंतर माझं एवढं पाठ झालं होतं की मला शेअरिंग करायच बंद केलं त्यांनी. तेच रिपीट तेच शब्द.
माणूस असा जगला की तो कधी मरणारच नाही, असा मरतोय कधी जगलाच नाही. लगेच टाळ्या. बंदच केलं शेअरिंग दिलं मला पुढच्या 2 महिन्यात त्यांनी. बॅन ना म्हटलं हे भंगार, हे ग्रुप भंगार, हा हे मेंबर भंगार आहे ते. मग त्या ग्रुपला मिटिंगला जाणं बंद. मग होम ग्रुपमध्ये वाद व्हायला लागले. हळूहळू माझा किडा वळवळ करतो काही दिवसानंतर. मग मी ग्रुपमध्ये होल्ड, जे मगाशी सुरुवातीला सांगत होतो होल्ड, बिझनेस मिटिंगमध्ये मग मी हे असं नाही असंच व्हायला पाहिजे. अरे पहिल्या दिवशी असंच नाही तसंच नाही, तुम्ही म्हणाल ते तसंच होईल, मी करेल असं म्हणत होतात. आता कसं का व्हायला लागलं? असंच नाही तसंच व्हायला पाहिजे. कुठं व्हायला लागली एनर्जी एवढी तुझ्यात? मी ग्रुपमध्ये होल्ड, घरामध्ये होल्ड, समाजात होल्ड, कामाच्या ठिकाणी बॉसच्या जागेवर बसायचा प्लॅन, ते सगळा प्लॅन करायचा, कसं काय काम करतो सगळं ते घ्यायचं, आपणच आपली स्वतःची एजन्सी चालू करायची. सतत पुढं जायचंय मला, पुढं जायचंय मला, जगाच्या आता स्पर्धेत उतरायचंय मला. पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा ह्याला खूप महत्व आहे बाहेरच्या जगामध्ये, आणि ते मला पाहिजे. आता ते आता मी मिळवणारच. तो आहे ना, तो घुसला. 6.5 वर्षाच्या सॉबरेटीत काम करत होतो, 4 पैसे बाजूला टाकत होतो, व्यवसायात पडलो. झालं एक अशी प्रसंग सांगेल मी तो पुढे काय घडला तो, की व्यवसायात पडल्यानंतर काही महिन्यातच पार्टनरसोबत जमणं अवघड व्हायला लागलं. त्याच्यानंतर मिटिंग मिळणं अवघड व्हायला लागलं मला. कामाचं स्वरूप असं होतं हॉटेल व्यवसायाचं की सकाळी 7 ते संध्याकाळी 9 हॉटेल चालू ठेवणं किंवा उठणं, आवरणं, सगळं पॅकिंग. मिटिंगच नाही, दोन्ही मिटिंग नाही मिळायच्या. त्यावेळेस ऑनलाईन नावाचा प्रकार नव्हता 2019 पर्यंत. लॉकडाऊन नंतर सुरू झाले. मग पुन्हा अनैतिक संबंध, पुन्हा एक मित्राची बायको, पुन्हा त्याच गोष्टी, पुन्हा मी मानसिकदृष्ट्या. तोपर्यंत मला सांगायचे इथले बांधव की 4थी पायरी घेतली का? 4थी पायरी घेतली काय नाही, हे काय प्रकार आहे? ती 4थी पायरी म्हटलं की मला असं वाटायचं की त्याला काहीतरी वेगळंच स्वरूप आहे. नाही काही 4थी पायरी घेतली की माणूस क्लीन सोबर राहतो, नाही का, असं काहीतरी समज. बरं 4थी पायरी घ्यायची तर इथं सांगायचे की आपल्या जीवनाचा जमा खर्च त्याच्यात लिहून काढायचा, म्हणजे आपण आयुष्यात काय वापरतो. असं कसं काय सांगायचं येतो कोणाला? असं स्पॉन्सर भेटणं सोपं आहे का? मग तो स्पॉन्सर कसा पाहिजे, काय पाहिजे, खूप प्रश्न होते माझ्यासमोर. आणि ह्या सगळ्या प्रसंगातून जात असताना 6.5 वर्षाच्या सॉबरेटीनंतर पुन्हा फ्रस्ट्रेशन झालो, पुन्हा अडकून गेलो भावनिकदृष्ट्या, पुन्हा रेस्टलेस, इरिटेट, डिस्कंटेंट अवस्थेत पोहोचलो. सुचत नव्हतं कसा बाहेर पडू. आणि त्या दरम्यान मी निकोटीनपासून 3.5 वर्ष लांब होतो. आणि माझ्या हातात निकोटीन आलं 3.5 वर्षानंतर. दारूच्या ऐवजी निकोटीन आलं 7 जुलै 2019 मध्ये. मला चांगला आठवते तारीख. मी विचार करत होतो की लग्न झालेलं आहे माझं, व्यवसाय चालू आहे, पार्टनरसोबत जमत नाही, त्याच्यासोबत माझी 2014 पासूनची मैत्री आहे. मला इथं सांगितलं तो स्पॉन्सर, की मी स्पॉन्सर घेतलेला होता, तो फक्त ठेवलेला होता, त्याचा वापर करून घेत नव्हतो मी योग्य. आणि ज्या वेळेस माझ्या हातात तो सिगरेटचा पुन्हा तो पाकिट माझ्या हातामध्ये आलं, आणि तेव्हा मी परत विचारत माझ्या परिस्थितीने मला झोपवलं बरं का, गुडघे टेकायला भाग पडलं की बघ असं तरी आयुष्य जमतंय का चालवायला. म्हटलं दारू पित नाहीये, आयुष्य सगळं भयानक चाललेलं आहे, चिडचिड होती, राग येतोय लोकांवरती, माझं कोणाशीच पटत नाहीये, कोणाशीच, बायकोशी पटत नाही, आईशी पटत नाही, वडिलांशी पटत नाही, पार्टनरसोबत पटत नाही, गिराईक देतात त्याच्यासोबत पण पटत नाही, त्या गिराईकाने कप तर का ठेवला म्हणून मला त्रास होतोय. मला राग एवढा येतोय माझ्या पार्टनरचा, कारण इथं कप ट्रे भरून गेलेला, तो कप का उचलून आणत नाही. मी तिथे बसलोय आतमध्ये, मी कप धुतोय, बायको खाली बसलेली आहे, नाश्ता करते, संध्याकाळी 5:30ची वेळ, आणि मी कप धुताना मला पार्टनरला बोलायचंय तू कप का ना उचलले, आणि मी तोंडात बोलतोय, मी कोणाशीच बोलत नाही, मी एकटाच बडबड करतोय. मला बायको म्हणते तू एकटा का बडबड करतोय तोंडात. मी म्हणतो मी कुठं केली, अरे तुला दिसतंय का तुझे माऊथ हलते बघ तुझे लिप्स. मला तिने जाणीव करून दिली की अरे तू एकटाच बडबड करतोय, म्हणजे तुझ्या मनात तुझ्या राग येतोय तुला त्या माणसाचा, त्या पार्टनरचा, पण तुला बोलता आहे ना, ते तुला व्यक्तच करता आहे ना, तू एकटाच बडबड करतोय, कप धुतोयस तर वेडा होशील म्हटली तू, एकदा बोलून मोकळा हो त्याला. आणि आमचं असं झालं होतं की माझा जो खास मित्र त्याच्यासोबत माझी 4-4.5 वर्षाची मैत्री, आम्ही दुकानात एकमेकांशी बोलणं बंद केलं 3 महिने, बोलायचंच नाही अजिबात त्याशी. तो त्याचा यायचा, तो त्याचा चहा घेऊन जायचा, तो त्याचा चहा करायचा, मी माझा करायचो, कुणी कोणाशी बोलायचं नाही, कुणी कोणाशी काय मध्ये जाय काय नाही. कसा धंदा टिकेल तो पार्टनरशिपमध्ये केलेला. आणि मग ज्यावेळेस स्पॉन्सरला म्हटलं की मला नाही जमत आहे आयुष्य हाताळायला, मला नाही जमत आहे, म्हटलं स्वतःचा शोध घ्यावा लागेल. म्हटलं कसं घेऊ, म्हटलं एक दिवस आपण भेटूया, तुझ्या आयुष्यातली कहाणी मला तू एकदा शेअर कर, मग आपण पुढे जाऊयात. आणि तो खरा प्रवास सुरू झाला. बरं त्याला माझ्या आयुष्यातली कहाणी शेअर करायची आहे,
तर त्याला सांगताना पण काय सांगायचं, आता हा माझा प्लॅन चालला होता, मोजक्याच गोष्टी सांगायच्या. लैंगिकतेचा भाग लपून ठेवायचा. लैंगिकतेमध्ये 2-4 सोपे सोपे जे आहेत ना नॉर्मल गोष्टी त्या शेअर करायच्या, ज्या आपण मिटिंगमध्ये शेअर केल्यात निर्लज्जपणे, त्या शेअर करायच्या. बाकीचं सगळं लपून ठेवा. तो दिवस उजाडला 15 ऑगस्ट 2019. हॉटेलला नेमकी त्या दिवशी सुट्टी, हाफ डे होता. हाफ डे बंद केलं. स्पॉन्सरला सुट्टी होती आणि तो दुकानापाशी आला माझ्या. आम्ही जेवण करून शटर खाली घेऊन मला म्हटला प्रार्थना करूयात आणि आपण आता चालू करूया. आणि ती कहाणी सांगायला सुरुवात केली. त्याने मला 25-50 मिनिटांची वेळ दिली मला कहाणी सांगायला. आता ही गोष्ट करायला मी तयार का झालो मी ते सांगत होतो तुम्हाला, की मी प्रचंड वैतागलेलो होतो, असमाधानी होतो, माझी चिडचिड खूप वाढलेली होती, माझं कोणाशीच पटत नव्हतं आणि मला ह्याच्यातून बाहेर पडायचं होतं. कारण मी पैशाच्या मागे लागलेलो होतो, लैंगिक समस्या मला भेडसावत होत्या आणि इमेज जे रिलेशन्स होते ते अजून भयानक नातेसंबंध बिघडत चाललेले होते माझे. अजून मध्ये येण्यापूर्वीपेक्षा अजून बिघडत चाललेले होते माझ्या लोकांसोबतचे, घरच्यांसोबतचे, समाजातल्या मित्रांसोबत. मला त्यातून बाहेर पडायचं होतं. मी कल्पनेमध्ये त्याला स्टोरी सांगताना मला एक प्रसंग चांगला आठवतोय. पुण्यातल्या एका समोरच्या मिटिंगला गेलो होतो मी. ती स्टोरी सांगायची वेळ का आली ते सांगतो मी बरं का. त्या पुण्यातल्या समोरच्या मिटिंगला गेलो मी. मिटिंग संपत आली होती, लवकरच पोहोचलो होतो. मिटिंग संपली आणि शेवटला एका बांधवाने प्रश्न विचारला. त्या बांधवाने प्रश्न विचारला की 12th स्टेजच्या संदर्भाने काहीतरी प्रश्न होता 12व्या पायरीच्या कामाच्या बाबतीत. तर चेअरमनला तो काहीतरी क्रॉस क्वेश्चन वाटला, कोणाला उत्तर देता आलं नाही. मागे त्या ग्रुपचा एक ओल्ड टायमर बसलेला होता. तो त्याने डायरेक्ट त्या चेअरमनला म्हटला ते 12 श्वसन वाचन मिटिंग कन्क्लूड कर. मी इथं बसलेलो आहे. त्यांच्या ग्रुपचा प्रश्न आहे, त्यांचा ग्रुपचा विषय चालला आहे. मी ते ऐकलं, मी ते घेऊन बाहेर आलो आणि त्या चहाच्या टपरीवरती मी म्हटलं त्याला बोटं घालायची नाही सवय. बरं आता त्याला मी असं हे बोलून गेलो दुसऱ्या मेंबरला, मला काय माहिती तो मागं उभा आहे. तो मागं उभा होता ज्याच्याबद्दल मी बोललो. तो म्हटला आपल्या घरचं सांभाळा म्हटला ग्रुपचं, आम्हाला नका झळ शिकू. आता तर बघा माझं बोलणं त्याची रिॲक्शन. माझा स्पॉन्सर तिथं बाकड्यावरती बसलेला आहे, सगळा पिक्चर शांतपणे बघते चहा घेता घेता, काहीच नाही. मी हल्लेलो आहे, मला राग आलेला आहे त्याचा. त्याच मेंबरनी जो मला ह्या पद्धतीने बोलवतो त्याने परत मला बाकड्यापाशी बोलवलं. म्हटणार आमच्या ग्रुपमध्ये आधीच 2 ग्रुप आहेत म्हटलं, आधीच फाटे फुटलेले आहेत, असं आहे तसं आहे, हे परत लय वरचढ करतात, तू असं बोलल्यानंतर मग ते माझ्यावरती हे करतील म्हणून मी असं बोललो नाही का, तसं काय हे करू नको. बरं तो होता गुन्हेगारीतला मेंबर, मीही गुन्हेगारीतून आलेलो. तो प्रसंग घटना घडून गेली, तो माझ्याशी बोलायला लागला. मी गेलो नाही बोलायला त्याच्याशी, तो माझ्याशी बोलायला आला. आम्ही एका मंदिरात बसतो, माझा स्पॉन्सर, मी त्याशी माझ्या स्पॉन्सरशी माझ्या घरातल्या काय अडचणी शेअर करत होतो. ती घटना घडल्यानंतर पुढची जवळजवळ 1.5 वर्ष तो प्रसंग त्या मेंबरसोबत घडल्यानंतर पुढची 1.5 वर्ष मी त्या मेंबरला माझ्या फॅन्टसीमध्ये आणायचो आणि त्याचा मर्डर करायचो. मी टॉयलेटला बसलेला असायचो, हातात सिगरेट असायची, सिगरेटचा एकदम मारताना माझ्या डोक्यात तो मेंबर असायचा. ह्याच्या ग्रुपमध्ये जाऊन ह्याला कसे वार टाकायचे, अशा ठिकाणी वार टाकायचे की त्याला उठता बसता त्याचे टाकेच फाटले पाहिजेत. बरं त्याचं कनेक्शन कुठपर्यंत, मग माझं कनेक्शन त्यांनी बादशाह काढत मी एक्का काढेल. मी काहीच नाही करते त्याला, माझी फॅन्टसी चालू आहे, माझा राग चालू आहे त्याच्याबद्दल. 1.5 वर्ष कॅरी करत होतो मी, 1.5 वर्ष राग. तो मेंबर मला भेटला की हाय हॅलो करायचा, मला त्रास व्हायचा त्याचा. तो ग्रुपमध्ये दिसला तरी मला त्रास व्हायचा त्याचा. मी मेंबरबद्दल खून करण्याचा प्रयत्न विचारण केलेला आहे. किती खुन्नस असेल भरलेली, कसली मनशांती भेटणार आहे, कसलं उपयुक्त मध्यमुक्त जीवन जगणार आहे. कुठे ते पीस ऑफ माइंड, कुठे ते समाधान, कुठे ते शांती, कुठे ते सुख, काहीच नाही. तो मेंबर समोर दिसला की माझं सुरूच व्हायचं. बरं काय व्हायचं, तो मेंबर दिसो या तर न दिसो, 4 चौघं जर तिथे थांबलेत आणि त्यांनी जर त्यातले एखाद्या जरी मेंबरने त्याचं नाव काढलं तरी तो रिझल्टमेंट लिस्टमध्ये यायचा ज्यांनी त्याचं नाव काढले. हा ह्याचा दिसतोय, हाही गेला, ह्यालाही दाखवतो. मग हा मध्ये पडला की ह्यालाही घुसवतो. गेली उडत, मेंबर गेले उडत. राग. मी दारू नाही पिते पण माझं वागणूक येण्याची मी स्वतःलाच खूप त्रास करून गेलो. मला ऍक्च्युली त्याला मारायचं होतं पण मी स्वतःला त्रास करून घेत होतो. 1.5, 2, 3 वाजेपर्यंत जागा असायचो रात्री.
हा मी विचार करतोय, सॉव्हर्निटीचे 6-6.5 वर्ष चालू, प्रवास चालू आहे माझा एक दिवसाची शिवाय. दारू नाही पिलेला, दारू पिणे का नाही भाई आपने को जरा को हातीच नेला, घमेंडी मिळे, दारू नाही पाहिजे, स्लिप नाही, स्लिप झालं की माझी चूक आहे, मेंबर म्हणतील तुझी चूक आहे. न पिता कर, तुझी नव्हती चूक मग म्हणतील. पिलो की संपलो, मार्केटच संपलं आपलं. हे मधलं मग हे मधलं मार्केट सॉव्हर्निटीच्या वर्षांवरती डिपेंड आहे. मला कळलेलं फॉर्म्युला. मी त्या फॅन्टसीत होतो. आणि हा प्रवासच चालत असताना मी माझ्या स्पॉन्सरला म्हटलं की अरे मला त्रास होतोय. तेव्हा त्यांनी मला जाणीव करून दिली की तुझी चूक कुठे आहे, तू चुकला होतास, तू कशाला बोलायचं त्यांच्या ग्रुपच्या विषयामध्ये, तुझा काही संबंध नव्हता. म्हणणारे पण ते चुकीचं आहे, तत्वांच्या विरुद्ध. अरे मग तू त्याला शांतपणे बाजूला जाऊन बोलायचं होतं, असं नसतं बोलायचं. तू कालवा कशाला केलास एवढा. मग माझ्या स्पॉन्सरसोबत मी माझ्या आयुष्याची कहाणी जी काय आहे जेवढी सांगते मी त्याला 50-55 मिनिटांमध्ये सांगितली. त्या दिवशी येताना तो चार्ट घेऊन आला होता 4थ्या पायरीचे. मला माहीतच नव्हता हा काय चार्ट आणणार आहे की. आणि त्याने ती डिग्गी उघडली, चार्ट काढले. मला म्हटलं खुन्नशी यादी काढवायचा होता आपण. ती खुन्नशी यादी काढली, भीतीची यादी काढली, लैंगिकतेची यादी काढली. 6.5-7 वर्षानंतर मी तयार झालो की त्याला सांगायला माझ्या आयुष्याची कहाणी. आता हे 6.5 वर्ष का लागले. आज मी केलेली गैरकृत्य जी आहेत माझ्या लहानपणापासूनची, कुठल्याही बाबतीतली असेल, चोरीच्या बाबतीत असेल, लैंगिकतेच्या बाबतीतली असेल, ती मी सांगायला कोणाला तयार नव्हतो. मला असं सतत वाटायचं की आपण जे काही गैरकृत्य केली ते आपल्यासोबत स्मशानात जावीत, कोणाला कळता कामा, ह्या हाताचं त्या हाताला कळता कामा नये. मला आणि त्या परमेश्वराने ज्या व्यक्तीसोबत मी वागलो तिलाच माहिती फक्त मी काय केलं ते. आणि काही व्यक्तींना माहितीच नाही मी त्यांच्यासोबत काय वागलो ते. ह्यांना सांगून कोणी सांगितलं एक्सपोज करायला, आपल्या इमेजला धोका पोचेल. आणि अल्कोहोलिक अनोनिमसचा कार्यक्रम नेमका मला तेच सांगतो, जोपर्यंत तू कचरा साफ करणार नाही, जोपर्यंत तुझं मन जोपर्यंत साफ होणार नाही, ते गटार जे आहे तुंबलेलं ते जोपर्यंत बाहेर काढणार नाही तोपर्यंत स्वच्छ पाणी त्याचा झाडाच वाहणार नाही तुझ्यात. तू कसं काय होतोस परमेश्वराचा, तो फील कधी घेणार तू मनशांतीचा, शांततेचा, तो येणारच नाही तुला. आणि मी सारखा म्हणतोय मला फील का येत नाही, तुम्हाला फील का येत नाही. 12 आश्वासनांची पूर्तता त्याच्या बाबतीत का. माझ्यानंतर आलेले हे मेंबर स्पॉन्सर घेते, स्टेप वर्क करते, मला त्रास व्हायचा ते बघून, मला त्याचाही राग यायचा. तो स्पॉन्सर मला शांत, तो मेंबर मला शांत करायचा. अरे कॉम्प्लिकेटेड करू नको याचा कार्यक्रम, शांतपणे कर, स्वतःला सिरियसली घेऊ नकोस, नाही जमत नाही हरकत, प्रयत्न कर, प्रामाणिक प्रयत्न कर. मी म्हणतो मला का जमत नाही, मला का जमत नाही, परफेक्शनिझम. मला सतत त्रास करून घ्यायचं मी स्वतःला. मी म्हटलं हे कार्यक्रम गेला उडत सगळा, हे काय कार्यक्रमाची गरज नाही आपल्याला. येतोय दारूपासून दूर आहे, सर्व्हिसमध्ये भाग घेतोय, बाद झालं. म्हणजे मी विचार करत होतो की मला तयारी कधी झाली माझ्या मनाची, जोपर्यंत मी मध्ये येऊन सुद्धा माझ्या रॉक बॉटम असतो ना, स्पिरिच्युअल रॉक बॉटम, तो जोपर्यंत अनुभवला नाही तोपर्यंत मी तयार नाही झालो. आणि अल्कोहोलिक सायन्सचा प्रोग्राम म्हणतोय लवकरात लवकर करा. एका बांधवाच्या शेअरिंगमधून ऐकलेलं एक उदाहरण आहे ते मला आवडतं, ते की तुझी दाढ दुखते आणि तू डॉक्टरकडे गेलाय, तुला माहिती तिथे नंबर लागले, तर तू काय म्हणशील रिसेप्शनिस्टला, रिक्वेस्ट करशील प्लीज डॉक्टरांना सांगायला खूप त्रास होते मला पहिला हे करा. आता आतमध्ये गेल्यानंतर तो डॉक्टर म्हणतो ही दाढ काढावी लागेल, तू काय म्हणतो ना त्याच्यात काहीतरी केमिकल वगैरे ॲडजस्ट करून थोडंसं नाही का तात्पुरतं दुखणं थांबवा. ॲक्च्युली तुला ती दाढ काढायची किंवा ती छोटंसं ऑपरेशन करायची गरज आहे, ती सर्जरी करायची गरज आहे, तू म्हणतो मलमपट्टी करा. कसं चालेल. मी याच्या मीटिंग करत होतो, मलमपट्टी करत होतो तात्पुरती, सर्जरी करायला तयार नव्हतो. माझी भीती सांगत होती अरे असं कसं काय करू, हे करू नको येडे, त्यांना कुठं सांगतो हे अनुभव तुझे. आणि अहंकार सांगत होता हे करायची तुला गरजच नाही यार, तू कसला भारी आहे येडे, कसं करतोय हे 4थी पायरी 5थी पायरी, हे दुसऱ्यांसाठी तुझ्यासाठी नाही लिहिलेलं. हे सतत माझा अहंकाराने भीतीचा द्वंद्व युद्ध. माझ्या भावना मला सांगतात नको करू. एका बाजूला कार्यक्रम सांगतो, एखादा स्पीकर ऐकायचो मी, एखादा बांधव याचा शेअरिंग करायचा, तो सांगायचा की मी स्पॉन्सर घेतला, स्टेप वर्क केलं, हे केलं. मी त्यावेळेस लगेच इन्स्पायर व्हायचो आतून. बाहेर गेलो की त्याचा भाऊ नंबर विंबर घ्यायचो आणि कॉल करायला 1.5 वर्ष लागायचे, त्याला 1 वर्ष लागायचे. मी कॉलच नाही करायचो. का व्हायचं असं. सतत माझे स्वभावदोष मला त्या कार्यक्रमापासून परावृत्त करीत होते. नको घेऊ तो कार्यक्रम, नको घेऊ तो कार्यक्रम, नको सांगू ती 4थी पायरी. भीती होती त्या 4थ्या पायरीबद्दल. हे सांगितलं तर काय होईल, हे सांगितलं तर काय होईल. बरं ज्याला सांगणार त्यांनी जर दुसऱ्याला सांगितलं तर तो काय म्हणेल, माझ्या इमेजला धोका पोचेल. सतत भीतीग्रस्त. टाळत राहिलो पाहिजे. त्याचं काय झालं, 6.5 वर्षात जे काय नुकसान करून बसतो ते काय कमी होतं का. खूप नुकसान करून घेतलं मी. 4थी पायरी म्हणा किंवा 12 पायऱ्यांचा प्रवास जेवढा घेण्यासाठी मी उशीर केला तेवढं मी नुकसान करून घेतलं सॉव्हर्निटीत माझं. जेवढं दारू पिऊन नव्हतं ना झालं त्याच्यापेक्षा काही पटीने मी नुकसान करून घेतलं. नैतिक अधपतन अजून करून बसलो. दारू पिताना नव्हतं माझ्यामुळे कुठल्या निष्पाप जीवाचा बळी गेलेला. दारू पिताना मी कधी माझ्या बहिणीच्या अंगावरती कधी हात नव्हता हे केलेला, गरम पाण्याचं पातेल नव्हतं फेकलेलं. दारू पिताना त्या प्रतिष्ठेशी काही घेणं देणंच नव्हतं मला. एक इमेज होती गेली, संपलं.
पण एमध्ये दारू थांबल्याचं हे सुरू का झालं माझं आयुष्यात? का मला या स्पर्धेत उतरावंसं वाटलं? का मी सतत अस्वस्थ असायचो? का मला मेंबरबद्दल मत्सर अशी भावना निर्माण व्हायची? का समाजाबद्दल मला राग यायचा? का नातेवाईक मला चुकीचे वाटायचे? का मला माझे वडील राग, त्यांनी माझ्या आयुष्यात एवढं वाटोळं केलं असं मला का वाटायचं? त्यांना का ब्लेम द्यावा असा वाटायचा? मी का सारखा असा वागायचो? का त्रास व्हायचा मला? सतत सतत भीतीग्रस्त. एका बाजूला लफडा करतोय आणि एच्या मीटिंगमध्ये मी शांत शांत राहतोय, दाखवतोय मी चांगलं. हे ॲक्च्युली घाबरलेलं असायचं आतून. ह्यांना कळलं तर काय, घरी कळलं तर काय. लग्न झाल्यानंतर बायकोला ज्यावेळेस कळेल की काहीतरी अफेअर चालू आहे, तिला काय वाटेल? ती काय संसार उद्ध्वस्त होईल? तिच्या नवऱ्याला कळलं तर तिचा संसार उद्ध्वस्त होईल. सतत भीतीग्रस्त. कशी शांतता मिळणार मला? एवढा कचरा साठून ठेवलेला होता मी. कचरा काढायलाच तयार नव्हता. आणि नेमका अल्कोहोलिक्स प्रोग्रामनी मला ती मदत केली, माझ्या स्पॉन्सरने, की हे लिहून काढावं लागेल. तिच्यावेळेस यादी काढली खुन्नसची. त्यात साधारण काहीतरी माझ्या 30-35 नावं काहीतरी आली खुन्नसची. फक्त एक भीती छोट्या छोट्या होत्या, पण त्या खूप मोठ्या घर करून राहिलेल्या होत्या. 3 शब्दांच्या भीती असायच्या, पण आतमध्ये खूप मोठं घर होतं त्यांचं. आकस्मिक मृत्यूची भीती, ॲक्सिडेंटची भीती, पैशाची भीती, एक अशी भीती होती की मीटिंग चेअर करता येईल का नाही ती भीती. बांधव माझ्या स्पॉन्सरला माझी जर 4थी पायरी कळली तो ती वाचून त्याला कसं वाटेल ती भीती. एवढ्या भीत्या होत्या. कामाला लागलो ना मी, ज्यावेळेस मी जे काय काम करत होतो मी, वॉलपेपर आणि ते वगैरे, विश्वास नाही बसणार, ते मेजरमेंट आहे ना, ते दुकानातून निघालो ना, ते अर्ध्या रस्त्यात जाऊन मला लगेच धस्स व्हायचं की अरे ते टेप घेतलाय का नाही आपण. घाबरून जायचो मी, थरथर उडायचो मी. 5 वर्षाचा सोप थरथर उडायचो, अरे टेप घेतलाय का नाही. मी परत लगेच गाडी बाजूला घ्यायचो, पटकन बॅग, हा आहे बाबा. अरे कशाला एवढा घाबरतोय? नसेल तर काय 100 रुपयाचा विकत घे, नंतर काय जीव जाणार आहे का तुझा? पोलीस समोर दिसलं की धाडकन धस्तीच, अरे आता हा मला पकडणार. धास्तीच, मला भीती नाही, मला धास्तीच बसायची सतत. गावात पोटात गोळा द्यायचा माझ्या पोलीस बघितलं तर. कशाला घाबरतो एवढा? म्हणून मी सतत भीती भीती भीती. एका बाजूला खुन्नस, दुसऱ्या बाजूला लैंगिक समस्या, सगळ्या कैशीत अडकलेलं होतं चारी बाजूने. कसं बाहेर पडणार मी ह्याच्यातून? सोल्युशनच नाही माझ्याकडे. आणि एकट्याची ताकद माझी अपुरी. मी सांगितलं होतं दुसऱ्या पारीत, आमच्याहून मानशक्ती सुरळीत करू शकेल. मी कुठं तयार आहे? दारूपुरतच फेलोशिपला मी मदत घेत होतो, दारूपुरतीच. माझ्या आयुष्याबद्दल नाही, माझ्या भावनिक अस्ताव्यस्ततेबद्दल नाही. ह्या भीतीग्रस्त आयुष्य मी जगलो. खूप टाईम घालवला मी. स्पॉन्सरसोबत 15 ऑगस्ट 2019ला मी माझ्या आयुष्याची कहाणी सांगितली. 8वा महिना होता वर्षाचा ना तो. ती लिहायला मी सुरुवात केली पुढच्या आठवड्यामध्ये. 2-4 नावं अशी खुन्नशी काहीतरी लिहिली असतील मी. पुढं मला पुन्हा सुरुवात करायला, मी एकदा ते ठेवून दिलं खाली, ते पुन्हा सुरुवात करायला जानेवारी महिना उजेडला 2020चा. जानेवारी महिन्यामध्ये परत लिहायला घेतली. ते खुन्नशी यादी फक्त पूर्ण केली. भीती लैंगिकता, ते ठेवायचं कुठं इथून सुरुवात होती माझी. हे ठेवायचं कुठं, हे ठेवायचं कुठं, हे ठेवायचं कुठं. कारण डिग्गी होती, म्हणजे डिग्गीत ठेवू आपण आपल्या गाडीच्या. आणि एक सॅक होती घरामध्ये. म्हटलं या सॅकला छोटं कुलूप आणू का? ह्या पिशवीत आतमध्ये टाकू का? घाबरूनच. सापडली तर काय होईल, सापडली तर काय होईल. एक मेंबर सांगतोय, मी माझ्या बायकोला सांगितली. दुसरा मेंबर सांगतोय घरी कोणाला सांगायची नाही. म्हटलं हा याला हे लपडच आहे का? म्हटलं हा म्हणतो मेरी औरत बहुत मॅच्युअर है, उसको मैंने बता दिया. अरे ह्याची बायकोला नाही मॅच्युअर. तर साताऱ्याच्या एका मेंबरचा फोन आला. तो म्हटलं घरी वही सापडली. बायको म्हणजे घटस्फोट दे. आईच्या गावात म्हटलं लपडच आहे हे सगळं. मी घाबरायचो सतत. वडिलांनी बघितलं तर, आईने बघितलं तर, हे केलं, अरे एवढं केलं, अरे ह्या पुरीनं तर आम्ही ओळखतो. ह्यांची नावं कशी काय आहेत? कोणाचंच नाव नाही सोडलेलं मी. मला आहे ना फक्त 2 नाती कळतात मित्रांनो लैंगिकतेमध्ये, स्त्री आणि पुरुष. बाकी काहीच कळत नाही. ती कुठली स्त्री आहे, कोण स्त्री आहे, नातेची काही नाही मला घेणे देणं. येऊ दे सगळं, फॅन्टसीत येऊ दे सगळं, येऊ दे. मी ज्यावेळेस ह्या गोष्टींचा विचार केला, लॉकडाऊन पडला, मला शॉपमधून पार्टनरशिप ब्रेक करावी लागली. किती टाइम लागला का? 10 मिनिट. मला पार्टनरशिप ब्रेक करावी लागली. 17 फेब्रुवारी 2020ला मी पार्टनरशिप तोडून टाकली. मी माझा निर्णय घेतला. अकाउंटला माझे पैसे आलेले होते, मी ते घेतले, पळून गेलो दुकानातून. गेलोच नाही मी परत. घरचे वडिलांना सांगितलं पण नाही, मी आता उद्यापासून येणार नाहीये मी शॉपवरती. डायरेक्ट गावाला गायब मी. यात्रा होती, 4 दिवसांनी आलो. दुकानावर जायचं नाही, जायचं म्हटलं मला. का?
नाही जमत माझ्या वडिलांसोबत आणि त्या पार्टनरसोबत, मी नाही करणार. अरे मग तुमच्यासाठी तर पैसे वडिलांनी गुंतवले 3.5 लाख रुपये, ते त्यांचं बघून घेतील. मी असंच आहे, ते त्यांचं बघून घेतील. आपलं झालं, आलेत अकाउंटला 140 बा झाले. तुम्ही तुमचं बघून घ्या, काहीच घेणं नाही मला. तर पार्टनरनी माझ्यावरती विश्वास ठेवून आपण एकत्र व्यवसाय करायचा आणि वाढवायचा म्हणून एकत्र आलतो आम्ही. त्याच्या मनावरती काय परिणाम झाला असेल, गेला उडत तो राग त्याच्याबद्दलचा. मला न विचारता त्या दोघांनी एकत्र आले ना, मला न विचारता निर्णय घेतात का माल आणायचा, मटेरियल ते आणायचे. आता माल संपत आले, ते निर्णय घ्यायचे मला न विचारता. आपली काही इज्जत आहे का नाही भाई? पार्टनर आहे मी व्यवसायात, मी पार्टनर आहे, वडील नाही आहेत. आणि पण वडिलांच्या पैशामुळे तू पार्टनर आहे, मला नाहीच कळायचं. झालं, संबंध खराब झाले. लॉकडाऊन पडला मार्चमध्ये. सासरवाडीत गेलो, नेमका 2 दिवसासाठी गेलो होतो. नवजीवनला त्यावेळेस स्पीकर मिटिंग होती आणि मला प्रवीण यांचा फोन आला की ते आपलं हे चर्चने हे केले, थोडंसं बंद करायला लावलेला, आपण ते पोस्टपोन करूयात, नंतर बघूयात, लॉकडाऊन वगैरे हळू होते. मग मी ऐकलं, म्हणलं अजून 2 दिवस थांबून मग जाऊन. त्यावेळेस ते लॉकडाऊन हळूहळू वाढत गेलं. 20 का 23 मार्चला काहीतरी लॉकडाऊन सुरू झाला. लॉकडाऊनमध्ये तिथंच राहायला लागलो. सासरवाडी 1 महिना गेला, 2 महिने गेले, 3 महिने गेले, पहिले 2 आठवडे मला काय वाटलं नाही. लग्नाला मार्चमध्ये फक्त 10 महिने झालेले होते, मला काही वाटलं नाही. जसं जसं टाईम जायला लागला, जसं जसं लॉकडाऊनचा आकडा वाढायला लागला, आयला म्हटलं इथं काय आता काय खरं नाही आपलं. मी हालायला लागलो इथं. 1 आठवडा 2 आठवडे, बरं लग्नाला 1 वर्ष झालेलं नाही अजून. त्यात 2च रूम, सासू सासरे पलीकडे किचनमध्ये, इकडं आम्ही झोपतो, तिकडे इकडे मेहुणा, इकडे मेहुणी, आम्ही दोघं मध्ये. आता काय त्रास. आता जो त्रास होतोय, मूळ कुठं आहे त्रासाचं ते तुम्हाला समजलं मला काय म्हणायचं. मूळ कुठे आहे, तिथं आहे फिजिकलच्या ह्याच्यात. आता मी बायकोला काय करतोय, तुझ्या ताईला तू गाडी ते तुला सांगतोच मी, तिला बोलवायचं सासऱ्यांच्या कारमध्ये. मी इथं मस्त टॉकटावनी शेअरिंग चालू असायचं माझं नाही का लॉकडाऊनमध्ये. तुला अशी एकच टाकील ना म्हटलं फाईट. त्यात सिगरेटच बंद केली ती मी, सिगरेट मिळणं बंद त्याच्यात. तुझ्या जा तू फक्त घरीच चल, तुला सांगतोच सांगतोच म्हणायचं डायरेक्ट. हा राग 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 भन 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 भन. तो राग कुठं निघायचा, जिथे माझे सासरवाडी आहे त्याच्यावरती एक फॅमिली राहते. त्या फॅमिलीतल्या एका बाईने, त्यांची एक रिलेटिव्ह कोणतरी कारमधून आलं. आम्ही त्यांच्या त्या मोठ्या स्लायडिंग गेटपाशी मी उभा होतो फोनवर बोलत एका मेंबरसोबत. ती कार तिथून तिथं आली आणि तिने मला वरतून आवाज दिला, अहो तेवढं जरा ते गेट सरकव रे. यायला मला सांगते ही गेली ती डोक्यात. बायकोला म्हणतं तिला समजून सांगा, मारायला बिरायला मी. बायको म्हणली काय बोलायला जाऊ नको, असं नको करू. अरे त्यांनी फक्त हेल्प मागितली नाही का, तू काय बोलली माहिती आहे का तुला ती, तेवढं गेट सरकव रे. तिला माहिती आहे का मी कोण येते, अकाउंटला पैसे होते ना माझे. मी असंच आहे, अकाउंटला पैसे आहेत माझे, आता माहिती आहे का कोण येते. बरं तिचा पगार 80,000 आहे, तिच्या नवऱ्याचा पगार 90,000 आहे. त्या दोघांची मिळून आताच मला वर्षातून एकदा मिळालेत ते. कुणाला सांगते ती, सांग तुझ्या भाषेत समजून, आता बघणार नाही मी. तू तर भेटच म्हणतो, तू पुण्यात चल ग, तुला दाखवतोस. तुझ्या आई वडिलांना तर आखलीचा भागच नाही, तर काय माणसाचं लग्न हे त्यानं तुमचं काय राग. आणि मग मी माझ्या जो स्पॉन्सर होता आधीचा, मी त्याला फोन केला. म्हटलं माझ्या बाबतीत एक घडतंय की माझं कोणाशीच पटत नाहीये, कोणाशीच ना ए मेंबरशी पटते, ना घरच्यांशी पटते, ना समाजात कुठल्याशीच पटत नाही माझं. मला प्रत्येकाचा राग येतोय. म्हटलं आधी तो सुरुवात हो गई आहे. म्हटलं हा का असं बोलतोय. म्हटलं आता तुला कळलं की तुझं कोणाशीच पटत नाहीये, तुझं कोणाशी पटत नाही हे तुला कळलं. तू इतके दिवस म्हणत होता लोकांना काहीच कळत नाहीये, लोक माझ्याशी असे का वागतात. थँक्यू. जायचं का धीरेन भाई. म्हणजे माझं कोणाशी पटत नाही. मी ज्यावेळेस त्याला बोललो त्यावेळेस त्याने मला सांगितलं की आता खरी योग्य वेळ आलेली आहे तुझ्या कार्यक्रमाकडे आपल्याला वळण्याची. मग माझा जो पुण्यातला मला म्हणता तू पुण्यातला जो स्पॉन्सर आहे तुझा, त्याची मदत घे. मी त्याला फोन लावला. म्हटलं माझी इथले फाटली. म्हटलं मी दारू नाही पिते, सॉबर्टीची आता माझी 7 वर्ष होऊन गेलीत. म्हटलं 7-7.5 वर्ष. आणि घरचे निर्लज्ज लोक आहेत सासरवाडीतले की ह्यांना कळत नाही, ह्याचं लग्न आता झालेलं आहे, ह्याला कशाची गरज आहे. तो माझ्या स्पॉन्सरने मला उत्तर काय द्यावं त्याच्यावरती. म्हटलं विकी परिस्थितीचा स्वीकार करावा लागेल. छपरी हा राज होता शिव्या आतून, हा काय बोलतो परिस्थितीचा स्वीकार करायला लागला का, लाज बीज वाटते का नाही ह्याला. मला काय वाटलं माझ्या बाजूने बोलेल ना, माझ्या बाजूने कोणच बोलत नाही. आता
सगळी परिस्थिती माझ्या विरुद्ध चाललेली आता, सगळा प्रभाव माझ्या विरुद्ध आहे. तर म्हणतो परिस्थितीचा स्वीकार करावा लागेल. म्हटलं का डोक्यावर पडलाय का रे? मी त्यालाच बोलतो, डोक्यावर पडलाय का? तो कसा काय स्वीकार करायचा? त्यांनी मला समजून घ्यायला पाहिजे. मला म्हटलं बिग बुक आहे का तुझ्या इथं? म्हटलं आहे कारमध्ये. म्हटलं उघड पटकन काढ. मला म्हटलं मराठी बिग बुक पान क्रमांक 61, 62 आणि 63. म्हटलं वाचायला सुरुवात कर. मी वाचतोय, एक वाचला परिच्छेद. काय मिळतंय का? म्हटलं नाही काय कळत आहे. खाली आहे खाली आहे खाली आहे. त्यांनी 63 पानावरती वरच्या परिच्छेदावरती मला घेऊन गेला तो. मी जाताना माझं स्टेपवर सगळं घरी ठेवलं होतं नेमकं लिखाणाचं. मला माहीत होतं इकडे आलो की तो. मला एवढा राग माझ्या स्पॉन्सरवरती त्यांनी ज्यावेळेस सांगितलं. मी दुसऱ्या दिवशी दुपारच्या नवजीवन समूह नवप्रकाश समूह ठाण्याची त्यावेळेस दुपारची मिटिंग असायची, दुपारी 2 ते 3. आठवत असेल लॉकडाऊनमध्ये बघा, रोज दुपारीची स्पीकर मिटिंग ठेवायची आणि त्याच्यामध्ये ठाण्याचा स्पीकर बोलत होता आणि तो जे काय शेअर करत होता असं वाटत होतं तो माझंच बोलतोय आणि माझ्या स्पॉन्सरबद्दलचा असलेला राग. ह्याचा मी नंबर घेतला, संध्याकाळी ह्याला फोन केला, तू आजपासून माझा स्पॉन्सर. डायरेक्ट डिक्लेअर. मी माझा स्पॉन्सर एका दिवसात बदलून टाकला. मला राग आहे ह्याच्याबद्दल. हा माझ्या मनाविरुद्ध सांगतोय, मला कार्यक्रमात सांगतो मला असं कर तसं कर. हा नाही मला स्पॉन्सर पाहिजे. हा म्हटलं ठीक आहे मी तुला मदत. म्हटलं ते दुसरे तुझे ते खालीच्या लोकांची मला काही सांगू नको नंबर ह्याची मदत घे, तूच करायचं म्हटलं मला मदत. आणि 2 दिवस गेले आणि मला काय रिअलाईज झालं काय माहीत अचानक. म्हटलं आपण काहीतरी चुकीचा निर्णय घेतोय. आपल्याला अधिकार नाही, आपल्या स्पॉन्सरने आपल्याला ऑलरेडी खूप वेळ दिलेला आहे. मी माझ्या त्याला मी त्या मेंबरला ठाण्याचे सांगितलं की अरे मला असं असं फिलिंग येते म्हटलं, रात्री झोपताना मला आलं. म्हटलं चांगलं साईनी म्हटलं तर तू तुझ्या पहिल्या स्पॉन्सरकडे परत जा, तुला कधी अडचण वाटली तर मी तुला मदतीला तयार आहे. आणि मी माझ्या पहिल्या स्पॉन्सरला फोन केला. म्हटलं आता तू सांगशील ते करायला तयार आहे, मला ह्यातून बाहेर काढ. ज्या पद्धतीने दारूच्या बाबतीत मी बोललो तुला मला बाहेर काढ, तसंच मी आता माझ्या स्पॉन्सरला म्हटलं तू सांग मला काय करू, मला बाहेर काढ, मला लई त्रास होते. आणि मग मला त्यांनी 63 पानावरचा परिच्छेद वाचायला त्यातला एक लाईन जो होतं ते माझं आयुष्य बदलणारं ठरलं पुढच्या 4 महिने लॉकडाऊनमध्ये. ते वाक्य असं होतं की जर तुमच्या लैंगिक भावना फार उपद्रव करत असतील तर इतरांच्या गरजा लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्याच्या शिकस्तीचे आम्ही प्रयत्न करू लागलो. पूर्ण करायचे म्हणजे त्यांचा मदत करायची. म्हटलं कोणाला मदत करू ह्या लॉकडाऊनमध्ये, मलाच नाही तर माझी वाट लागली इथं म्हटलं घरात. म्हटलं न्यू कमर बरेचसे जॉईन होतात म्हटलं, तर त्यांना ऑनलाईन मिटिंग कशी जॉईन करायची, आपल्यातले बरेचसे ओल्ड टायमर असेल की त्यांना मिटिंग कशी जॉईन करायची, कसं करायचं काहीच माहीत नाही, ती मदत कर. मी छोट्या छोट्या गोष्टी करायला लागलो, मी त्याचं ऐकायला लागलो. सकाळी 8-9ला माझा फोन सुरू व्हायचा, रात्री 10:30-11पर्यंत फोन चालू असायचा माझा, दिवसभर फोन. सतत बांधवांच्या संपर्कात, वेळ भरपूर होता, काम काही नव्हतं, डोक्याला त्रास नव्हता, पुस्तक वाचन. मग मला म्हटलं एक काम कर, मग माझ्या स्पॉन्सरने मला वेळ दिला पुढचा 1 महिना सातत्याने, रोज 1.5 तास. माझ्या पहिल्या, दुसरी, तिसरी, चौथ्या पायरीपर्यंतचा माझा बेस पक्का करून घेतला त्याने. आणि मग मला त्याने एक अशा स्टेजला 1.5 महिन्यानंतर मला बोला आता जे मी तुला जशा पद्धतीने सांगितलं तसं आता तू दुसऱ्यांना द्यायला सुरुवात कर. आणि मग लॉकडाऊनमध्ये 6-6, 7-7 जणांचा ग्रुप करून सकाळी 11 ते 12 एक मिटिंग आणि रात्री 9:30 ते 10:30 किंवा 10 ते 11:30पर्यंत आम्ही मिटिंग, अशी मिटिंग घ्यायला लागलो. झालं असं की मी हळूहळू माझ्या त्या स्वार्थातून मी बाहेर पडत गेलो, त्या आसक्तीतून. 4थ्या पायरीत मला ते दाखवून दिलं त्याने की मला हे का गरजेचं. मी दारू नाही पिते, मी दारू नाही पिणार कदाचित, पण जर का मला आजही मानसिक त्रास होत असेल, आजही माझी चिडचिड होत असेल, आजही अस्वस्थ असेल, आजही मला उपयुक्त आयुष्य जगता येत नसेल आणि इतरांनी माझ्यामुळे उपयुक्त आयुष्य जगता येत नसेल तर मला विचार करायला पाहिजे याच्यावर. मी कुठेतरी चुकतो. मी कल्पनारम्य विश्वामध्ये मर्डर केलेला माणूस आहे. फॅन्टसीमध्ये मी जॅग्वार कार इंटरग्रुपला घेऊन गेलेलो आहे. मागे पुढे 2-2 मर्सिडीज कार आहेत. मी एका न्यू कमरला गाडीत बसवले, तिकडून धीरेन म्हणतो क्या बढिया काम कर रही है. वास्तव वेगळे. माझं आयुष्य निम्म्याहून अधिक आयुष्य माझं कल्पनारम्य विश्वास जगण्यातच गेलेलं आहे. सतत फॅन्टसी. वास्तवाचं भान अल्कोहोलिक सायन्सचा प्रोग्राम देते. आणि आता थॉट नेमका मला तेच सांगतो, नेमके केव्हा कसे आमच्या आकांक्षांनी, नैसर्गिक आकांक्षांनी आम्हाला विकृत केलं. असं भारी थॉटमध्ये छान 3 शब्द, माझे खरे स्वरूप असे शब्द वापरले त्यांनी. आणि 3 डॉट मारले त्या रस्त्या पृथ्वी. माझे खरे स्वरूप. माझं खरं स्वरूप ओळखायलाच मी तयार नव्हतो. ही पायरी का घ्यायची वेळ आली माझ्यावरती की परमेश्वराने जी लैंगिक गोष्ट जी मला गिफ्ट दिलेलं आहे, ईश्वरी देणगी म्हणतो ना त्याच्यात, त्या ईश्वरी देणगीचा मी गैरवापर करत राहिले लहानपणापासून. सुसाट वाऱ्यासारखा सुटलेल्या घोड्यासारखा उधळलेल्या. लिंगपिसाट हा शब्द सुद्धा छोटा वाटेल इतका घाणेरडा वागलेलो आहे मी.
मला आर्थिक आणि भौतिक असुरक्षितता जो काय पार्ट आहे, भावनिक आणि भौतिक सुरक्षितता सांगितलेली. किती पाहिजे? अरे पैसा किती पाहिजे? सगळ्या जगाचा पैसा माझ्याकडे पाहिजे असा वाटणारा दारुड आहे मी. आता मी मध्ये काही दिवसांपूर्वी एक यूट्यूबला एक लिंक पाहिली. त्यात असं लिहिलं होतं की आय लव्ह मनी, आय रिस्पेक्ट मनी असं म्हणायला सुरुवात करा, पैसे यायला सुरुवात होईल. मी म्हणायला लागले रोज. मी का म्हणतोय? मला पैसा हवाय. मला पैसा का हवाय? माझी प्रतिष्ठा मला कमवायची. परमेश्वरांनी सहवास निर्माण केलेला. माणूस एकटा राहणारा प्राणी नाहीये, त्याला सहवासाची गरज आहे. मला सहवासात राहताना मला वरचढ राहायचे लोकांसमोर. सॅल्यूट. बंगला 3 BHK माझा फ्लॅट बंगला, आणि तो सोसायटीचा तो वॉचमॅन मला सॅल्यूट करतोय. सोसायटीचा चेअरमन मी आहे. सोसायटीचे डिसिजन मी घेतो. आता मी आमच्या ग्रुपचा सेक्रेटरी झालोय. आता ग्रुपला सगळं मी हलवणार, तसंच मी सोसायटीला मी हलवणार. पॉवर माझ्याकडे पाहिजे. सेक्स मनी पॉवर, त्याच्यातच विकेट उडत राहिली माझ्या आयुष्याची. मला पॉवर पाहिजे. मला पॉवर द्या, मला पैसा द्या. अतिरेक केलेला आहे मी. आणि मग कळतं की मायासारखा मद्यपी की ज्याचा दारू पुढचा अहंकार ठेचला गेलेला होता. आणि नेमकं 12/12 मध्ये ज्यावेळेस आम्ही ते 4थ्या पारीचा आढाव्याचं आमचं वाचन करत होतो, त्यावेळेस माझ्या मार्गदर्शकांनी 4थ्या पारीच्या दुसऱ्या ते पॅराग्राफ जो काही दिलं त्यात मला ते सांगितलेलं आहे, स्पष्ट लिहून ठेवलेले त्यांनी की अतिशय सूक्ष्मपणे, अतिशय आंधळेपणाने आणि अतिशय जोरदारपणे अहंकार हळूच डोकं वर काढतो. कळतच नाही कुठून डोकं वर काढणार. होल्ड घ्यायचा प्रयत्न करतो मीटिंगमध्ये, होल्ड घ्यायचा प्रयत्न करतो कुटुंबामध्ये, होल्ड घ्यायचा प्रयत्न करतो समाजामध्ये. मेरी आवाज सुनो, मला बघा. आणि विकृत कशासाठी गरज आहे? मला काय गरज आहे? योगेशने आल्यानंतर मला हॅलो करायची काहीच गरज नाही. नाही केलं तर नाही फरक पडला पाहिजे, नाही केलंच पाहिजे. सगळ्यांनी मेंबरनी हात केला, त्यांनी हात नाही केला, ह्यानी का हात केला? झालं रिझाइनमेंट लिस्टमध्ये नाव परत त्याचं. हे उदाहरणं दाखल, तू खरंच नाहीये. असंच आहे मी. बिझनेस मिटिंगमध्ये 2 विषय स्पीकर मिटिंगसाठी म्हटले, एक विषय घ्यायचा आहे. 2 विषय आले. सचिनने एक विषय सुचवला, मी एक विषय. सचिनचा का घेतला, माझा का नाही घेतला? आता दाखवतो त्यांना. ग्रुपला डायरेक्ट टाळं वाढतो मी. ग्रुप बदलतो मी डायरेक्ट. राग कुठे येतोय? हा इगो. ज्या बांधवांनी जीव वाचवला त्या बांधवांबद्दल राग का तयार होते माझ्या मनात? ज्या घरच्यांनी मला सांभाळलं त्यांच्याबद्दलच राग का तयार होते माझ्या मनात? ज्या बायकोने तिचं घरदार सोडून आली, तिला मला लग्नानंतर 8 दिवसात डायव्हर्स बद्दलची भाषा का करावी लागली मला? 8 दिवसात मी तिला म्हटलं, तिला देतो घटस्फोट, लय नको कौतुक करू. 8 दिवस पण नव्हते लग्नाला. विचार करा, जोक नाहीये. म्हणजे मी किती भयानक वागू शकतो. आणि मी म्हणतो की मला शांतता का मिळत नाहीये? त्या आश्वासनांची पूर्तता माझ्या बाबतीत का होत? अरे कशी? त्यासाठी तू काय प्रयत्न करतोय? अर्धा पल्ला गाठण्यापूर्वी सुद्धा या विकासाची गती पाहून आम्ही आश्चर्यचकित होऊ. तू तुझ्या आता आयुष्यालाच आश्चर्यचकित झालं की अरे माझ्या आयुष्यात असं का घडते वारंवार? का वारंवार राग येतोय? का मी भीतीग्रस्त होतोय? का मला त्रास होतोय? कारण आहे की मी कार्यक्रमाकडे बघितलंच नाही डोळसपणे. मी सतत मला जास्त पाहिजे होतं. हव्यासाबद्दल मग अशी बोलत होते. आणि एक लास्ट वाक्य ते जे काय शेअरिंगमध्ये एक मध्ये वाक्य बोलले की एन्जॉय करणे नाही आहे मुझे. एक्झॅक्ट तेच आहे. खिशातला पैसा मला आनंद देऊ शकला नाही कारण तो मला कमी वाटला. घरातला वरण भात मला घ्या समजून काय म्हणायचंय तो मला कमी वाटायला लागला म्हणून मी हैदराबादी बिर्याणी शोधत बसलो बाहेर. सुखच नाही मला घरातला रिस्पेक्ट मिळत नाही. मी बाहेर शोधायला लागलो. एच्या मीटिंगमध्ये शोधायला लागलो. एच्या मीटिंगमध्ये नाही मिळत, मी बाहेरच्या मित्रांमध्ये शोधायला लागलो. मला रिस्पेक्ट द्या. मी इथं का जास्त रमतो? कारण तुम्ही मला इज्जत देता, तुम्ही मला ओळखता, तुम्ही मला प्रेम देता. घरात नाही मिळत मला ते, म्हणून मला त्रास होतो. मी मित्रांचा मित्र होऊ शकलो नाही, कुटुंबातील एक सदस्य होऊ शकलो नाही, कामातला एक चांगला नोकरदार होऊ शकलो नाही, व्यावसायिक होऊ शकलो नाही मी चांगला. माझं कोणाशीच पटलं नाही. आता हे सगळे जबाबदार होते ह्याला कमी होतो. आणि म्हणून मग पुढचा जो पार्ट आहे की नेमका कशा पद्धतीने घेत गेलो, काय काय घटना घडल्या, त्याच्यावरती थोडक्यात पुढचे जर वेळ मिळाला, ग्रुपने जर निर्णय घेतला तर शेअर करेल. मला बोलायची संधी दिली, आपण सर्वांनी शांतपणे ऐकलं. धन्यवाद.